अध्याय 6 श्लोक क्रमांक 2 ओवी क्रमांक 52। यम संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पांडव योगी भवति कश्चन ऐके संन्यासी तोची योगी ऐसे एक वाक्य तेची जगी गुढे उभविले अनेकी शास्त्रांतरी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। मुक्त महाकैवल्य तेजोनिधी अखंड समाधिघन विश्वमाऊली विश्वसंत श्री ज्ञानोबराय यांच्या या प्रांगणामध्ये ज्ञानोबरायांच्याच या ज्ञानेश्वरी ग्रंथावर चिंतन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रवृत्त आहोत। ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ एक शास्त्र आहे। ज्ञानेश्वरी हे एक शास्त्र आहे। ज्ञानेश्वरी हा एक ग्रंथ आहे। ग्रंथ त्याला म्हणतात ग्रथनाथ ग्रंथनाथ ग्रंथम ग्रंथम इति उच्यते। ज्या ठिकाणी जीव आणि ब्रह्माचं ग्रथन केलेलं असतं अर्थात चिंतन केलेलं असतं आणि जो ग्रंथीभेद करतो त्याला ग्रंथ असं म्हणतात। ज्ञानोबरायांचा हा ज्ञानेश्वरी एक ग्रंथ आहे कारण तो जीव ग्रंथी नष्ट करतो, ग्रंथीभेद करतो। त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी हे एक शास्त्र आहे। शासनात शंसनात शास्त्रम शास्त्रम इति अभिधीयते। शास्त्र त्याला म्हणतात की जे जीव आणि ब्रह्माचं शंसन करून एकता प्रतिपादन करतं, अज्ञातत्वाचं ज्ञापन करतं, त्याला शास्त्र म्हणतात। शासनात आणि सामान्य जीवाला विषय करतं, अज्ञानी जीवाला विषय करून जीव आणि ब्रह्माची एकता प्रतिपादन करून देतं, त्याला शास्त्र म्हणतात। म्हणून ज्ञानेश्वरी हे एक शास्त्र सुद्धा आहे कारण ते जीव आणि ब्रह्माची एकता प्रतिपादन करून देतं। दुसरी गोष्ट अशी आहे की ज्ञानेश्वरी सूत्रात्मक आहे, ज्ञानेश्वरी भाष्यात्मक आहे आणि ज्ञानेश्वरी वार्तिकात्मक आहे। सूत्रात्मक म्हणण्याचं कारण असं आहे की सूत्राचं जे लक्षण आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये परिपूर्णतया बसतं। सूत्राचं लक्षण करताना शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः। सूत्र त्याला म्हणतात। याचं स्पष्टीकरण करायला आपल्याला वेळ नाही परंतु याला सूत्र म्हणतात। आणि हे सूत्र जे लक्षण आहे सूत्राचं हे पूर्णतया ज्ञानेश्वरीमध्ये बसतं कारण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानोबरायांनी चतुसूत्री सांगितलेली आहे। एकाच ओवीमध्ये ज्ञानोबरायांनी चतुसूत्री सांगावी। सूत्राचं ही जे सूत्ररूप आहे ती ज्ञानेश्वरी आहे। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा जन्माद्यस्य यतः शास्त्र योनित्वात तत्व समन्वयात आणि अथातो ब्रह्म जिज्ञासा या चारही सूत्र या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी ग्रथित केलेत। म्हणून ज्ञानेश्वरी ही सूत्रात्मक आहे, सूत्रात्मक आहे। पुन्हा ज्ञानेश्वरी ही भाष्यात्मक सुद्धा आहे कारण भाष्याचं जे लक्षण आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये बसतं। भाष्याचं लक्षण करताना शास्त्रकारांनी सांगितले की सूत्रार्थ वर्ण्यते यत्र पदैहि सूत्रानुसारिभिः स्वपदानि च वर्ण्यन्ते भाष्यम भाष्य विदो विदुः। सूत्रानुसारिभिः पदैः यत्र सूत्रार्थः वर्णितः। सूत्राचं अनुसरण करणारी अशी जी पदं आहेत त्यांच्याद्वारा जिथे सूत्राचा अर्थ वर्णिलेला असतो। ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी ही सूत्रात भाष्यात्मक कशी आहे माऊलींच्याच भाषेमध्ये स्पष्ट होतं
माऊली म्हणतात पदाची कोर नसंडी, पद ही सूत्रानुसारी देही सूत्रार्थ हा वर्ण्यते आणि स्वपदानीचे वर्ण्यंते. ज्ञानोबारायांच्या अप्रतिम अनुपमेय अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रतिभाशक्तीच्या द्वारा ज्ञानोबारायांनी जे साहित्यपूर्ण अशा भाषेमध्ये गीतेचा अर्थ लिहिला आणि स्वपदानीचे वर्णनते स्वतःची जी त्या ज्ञानेश्वरीमध्ये पदं घातलेली आहेत त्याद्वारा जो गीतेचा अर्थ जगासमोर मराठी भाषेमध्ये आणला त्याला म्हणतात स्वपदानीचे वर्णनते. म्हणून ज्ञानेश्वरी ही भाष्यात्मक सुद्धा आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी ही वार्तिकात्मक सुद्धा आहे. कारण वार्तिकाचं लक्षण ज्ञानेश्वरीमध्ये बसतं. वार्तिक म्हणजे काय? वार्तिकाचं लक्षण करताना सुद्धा शास्त्रकारांनी सांगितलंय की उक्तानुक्त दुरुक्तानाम चिंता यत्र प्रवर्तते तद्ग्रंथम वार्तिकम प्राहु वार्तिकज्ञाः विचक्षणाः किंवा मनीषिणः. उक्त अनुक्त आणि दुरुक्त, सांगितलेलं न सांगितलेलं किंवा सांगता सांगता राहिलेलं किंवा त्रुट्यात्मक असलेलं न्यून असलेलं असं याचंही जिथं चिंतन केलेलं असतं त्याला वार्तिक म्हणतात. आणि ज्ञानोबारायांचा ग्रंथ हा वार्तिकात्मक आहे. कारण ज्ञानोबाराय चिंतन करताना असं करतात की भगवंताचं जे मनोगत आहे जे तात्पर्य आहे ते यथार्थ वर्णन करतात. भगवान परमात्मा बोलतात की मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, माझ्यापेक्षा अन्य काहीच नाही हा सिद्धांत सांगण्यासाठी भगवंताने एक उदाहरण दिलं, सूत्रे मणिगणायव. ज्याप्रमाणे दोऱ्यामध्ये मणी ओवावेत, दोऱ्यामध्ये ओतप्रोत ज्याप्रमाणे मणीच असतात त्याप्रमाणे या जगामध्ये मी आहे, सूत्रे मणिगणा हा इव. परंतु ज्ञानोबारा याच्यावर भाष्य करताना असं लिहितात की सुवर्णाचे मणी केले ते सुवर्णाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सभा अभ्यंतरी. सुवर्णाचेच मणी करावेत, ते सुवर्णाच्याच दोऱ्यामध्ये ओवावेत, सत्य त्याप्रमाणे हे जगत त्या परमात्म्याने आतूनही आणि बाहेरूनही व्यापलेलं आहे असं ज्ञानोबारायांनी वार्तिक लिहिलेलं आहे. म्हणून ज्ञानोबारायांचा ग्रंथ हा सूत्रात्मक आहे, भाष्यात्मक आहे आणि वार्तिकात्मक सुद्धा आहे. असा अप्रतिम अनुपमेय ज्ञानोबारायांचा ग्रंथ आणि त्या ग्रंथावर चिंतन करण्यासाठी आपण प्रवृत्त आहोत. म्हणूनच खरोखर आपण अतिशय महाराजांच्या भाषेमध्ये भाग्यवान आहोत. असो, आपण चिंतनाकडे वळूया. चिंतनाचा विषय असा आहे, या 6व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला संन्यासी कोण आणि योगी कोण याची व्याख्या सांगितली. पहिल्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं की अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः, कर्मफलाचा आश्रय न करता जो आपल्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य कर्म आहे ते करत राहतो त्यालाच संन्यासी म्हणतात आणि तोच खरा योगी आहे. निरग्निही आणि अक्रिय तो योगी नाही, तो संन्यासी नाही असा स्पष्ट अर्थ सांगितला. पुढे आता दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान बोलत आहेत की यम संन्यासमिति प्राहु योगम तम विद्धी पांडव नह्यसने संकल्पो योगी भवती कश्चन. ज्याला संन्यास म्हणतात तोच योग आहे, त्यालाच योग म्हणतात असं तू जाण. आणि असन्यस्त संकल्प हा कश्चन योगी न भवती, ज्याने संकल्पाचा त्याग केलेला नाही तो कधीही योगी होणं शक्य नाही भगवान म्हणतात. कारण संकल्प अतिशय बलवान आहे. संकल्पापासूनच सगळं होते. संकल्पच सगळ्या सुखदुःखाला प्रत्येक गोष्टीला कारणीभूत ठरत असतो. याचा विचार आपल्याला करायचा आहे. तूर्त आपण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांना काय याच्यावर बोलायचं आहे त्याकडे जाऊया. ऐके संन्यासी तोच योगी ऐसी एक वाक्यतेसी जगी गुढी उभविली अनेकी शास्त्रांतरी. ऐके अर्जुना ऐक म्हणतात, संन्यासी जो आहे तोच योगी आहे. का बरं? ऐसी एक वाक्यतेची जगी, या प्रकारे एक वाक्यता या जगामध्ये अनेकी शास्त्रांतरी गुढी उभविली. अनेक शास्त्रांनी एक वाक्यतेने ही ध्वजा फडकावून सांगितलेलं आहे की जो संन्यासी आहे तोच योगी आहे. जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे दया. ज्या ठिकाणी संन्यासीला संकल्प तुटे, मी अमुक अमुक कर्मफलाचा त्याग केला किंवा मी अमुक अमुक गोष्टीचा संन्यास घेतलेला आहे असाही जिथं संकल्प नाही, मी संसाराचा त्याग केलेला आहे असाही जिथं अभिमान नाही, असाही जिथं संकल्प उर्वरित शेष नाही, माऊली म्हणतात तेथची योगाचे सार भेटे. तेच खरं योगाचं म्हणजे कर्मसन्यास योगाचं खरं तत्व आहे, तेच खरं सार आहे. संकल्पाचाही त्याग व्हावा लागतो. कारण संकल्प फार
घातक आहे, संकल्प फार बलवान आहे. या संकल्प शब्दावर बोलत असताना भाष्यकारांनी मनुस्मृतीमधलं एक उदाहरण दिलेलं आहे. संकल्प मूलः कामो वै यज्ञाः संकल्प संभवाः. या सर्व अनर्थाला कारणीभूत कोण ठरतं, तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः. काम आणि क्रोध हेच या संपूर्ण संसाराला अनर्थाला कारणीभूत आहेत, काम क्रोध. परंतु मनुस्मृतिकार म्हणतात की कामालाही एक कारण आहे आणि तो म्हणजे संकल्प आहे. संकल्प मूलः कामो वै. संकल्प मूलकच काम आहे. कामालाही कारण संकल्प आहे. संकल्पामुळेच काम इच्छा उत्पन्न होत असतात. आणि संकल्प संभवा हा यज्ञ हा संकल्प संभवा हा संपूर्ण यज्ञ संकल्पापासूनच उत्पन्न होतात. म्हणून हे काम जानामी ते मूलम. हे कामा असं म्हणतात त्या कामाला, काम जानामी ते मूलम, तुझं मूळ कारण आहे ते मी जाणतोय. संकल्पात किल जायसे, निश्चित तू संकल्पापासून उत्पन्न होतोस. न त्वाम संकल्पयिष्यामी, तुला तुझा मी कधीही संकल्प करणार नाही. अतः न समूलो न भविष्यसी, समूलो न भविष्यसी, म्हणून तू संकल्पासहित मला कधीही प्राप्त होणार नाहीस. म्हणून तू जो काम आहेस तो संकल्पापासूनच उत्पन्न होतोस. तुलाही कारण संकल्प आहे, म्हणून मी संकल्पच करणार नाही असं म्हणतात. म्हणून संकल्प हा अतिशय घातक आहे, बलवान आहे. म्हणून माऊली म्हणतात की हा संकल्पही सुटला पाहिजे. ऐके संन्यासी जेत संन्यासीला संकल्प तुटे. ज्याचा संन्यास घेतलेला आहे किंवा मी अमुक अमुक कर्माचा संन्यास घेतला, हा सुद्धा संकल्प जिथं नाही तेथच योगाचे सार भेटे. तिथंच खरं योगाचं सार आहे, तत्व आहे. ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे दया. अशा प्रकारे हे जया ज्याला अनुभवाचे निधटे साचे, अनुभवाच्या तराजूने, अनुभवरूपी तराजूने ज्याला खरं ठरलेलं आहे, योग्य ठरलेला आहे, असा जो पुरुष तोची संन्यासी तोची योगी इत्यर्थः. तोच संन्यासी आहे आणि तोच योगी आहे असा याचा अर्थ. आरुरोक्षोर्मुनिर्योगं कर्म कारणमुच्यते. आता योगाचराचा निमथा, जरी ठाकावाथी पार्था, तरी सोपानाया कर्मपथा चुका जणी. आता योगाचळाचा निमथा. योग म्हणजे ध्यान योग किंवा समाधी योग. आणि अचळाचा निमथा, अचळ म्हणजे पर्वत, निमथा म्हणजे माथा. जर योग अचळाचा निमथा ठाकावा आथी, जरी योग अचळाचा निमथा ठाकावा आथी. हे पार्था अर्जुना, जर योगरूपी पर्वताच्या माथ्यावर तुला जायचं असेल, योगरूपी पर्वताचा जो माथा आहे तो माथा तुला प्राप्त करायचा असेल, तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी. कदाचित तू सोपाना या कर्मपथा, कर्मयोगरूपी या पायऱ्याने जायचं चुकशील. अर्थात एक योग म्हणजे पर्वत आहे, त्या पर्वताच्या माथ्यावर जायचं असेल तर कर्मयोगरूपी कर्मपथरूपी या पायऱ्यानेच जावं लागेल. ज्ञानोबारायांनी या ओळीमध्ये रूपक अलंकाराची योजना केलेली आहे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ही वेगवेगळ्या अलंकारांनी सजवलेली आहे. असं म्हटल्यापेक्षा उलट आपण असं म्हटलं पाहिजे की अलंकारालाही अलंकारित्व ज्यांच्यामुळे आलेलं आहे अशी ही ज्ञानेश्वरी. म्हणून या ज्ञानोबारायांनी इथं रूपक अलंकाराची योजना केली. वेगवेगळ्या अलंकाराची योजना मावली प्रत्येक ठिकाणी. कधी उपमा अलंकार, कधी रूपक अलंकार, कधी श्लेष अलंकार, अर्थांतरन्यास अलंकार, वेगवेगळ्या अलंकाराची योजना करतात. पैकी इथं ज्ञानोबारायांनी रूपक अलंकार सांगितलाय. रूपक अलंकाराचा अर्थ असा आहे, उपमान आणि उपमेय यांचा जिथं अभेद प्रतिपादन केलेला असतो, अभेद दाखवलेला असतो, त्याला रूपक अलंकार असं म्हणतात. या रूपक अलंकाराचं उदाहरण अलंकारशास्त्रात सांगितलंय. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. लहान मूल म्हणजे जणू काय मातीचा गोळाच आहे. आता लहान मुलाला उपमित केलं मातीच्या गोळ्याने. असा उपमान उपमेयाचा जिथं अभेद दाखवलेला असतो त्याला रूपक अलंकार असं म्हणतात. त्या रूपक अलंकारामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक स्वभिन्न रूपक अलंकार आणि एक स्वनिष्ठ रूपक अलंकार. स्वतःहून भिन्न वस्तूच्या ठिकाणी केलेला जो अलंकार आहे त्याला स्वभिन्न रूपक अलंकार म्हणतात. आणि स्वतःच्याच ठिकाणी एक रूपक करून जो अलंकार होतो त्याला स्वनिष्ठ रूपक अलंकार असं म्हणतात. याचं उदाहरण आहे ज्ञानोबारायांनी माया मेताम तरंतिते या पदावर बोलताना माया नदीचं रूप केलंय. नदीचं रूप करून त्या मायेची
मायेला उपमित केलं. इथं जे रूपक आहे ते स्वभिन्न रूपक अलंकाराचं आहे. आणि कधी म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरोवा वगैरे ठिकाणी स्वतःच्या ठिकाणी एक रूपक करून बोलतात. किंवा मी वासुदेवाची आंधळ्या पांगळ्यांचे जे अभंग आहेत हे सगळे अभंग स्वनिष्ठ रूपक अलंकाराचे आहेत. असा जो रूपक अलंकार, त्या रूपक अलंकाराची योजना ज्ञानोबारायांनी इथं केलेली आहे. इथला जो रूपक अलंकार आहे तो स्वभिन्न रूपक अलंकार आहे. ज्ञानोबाराय म्हणतात योग हाच एक कोणी पर्वत आहे. योगरूपी पर्वताच्या माथ्यावर जायचं असेल तर कर्मयोगरूपी किंवा कर्मपथरूपी हा जो सोपान आहे अर्थात पायऱ्या आहेत, या पायऱ्याने गेलं पाहिजे. आणि तू कदाचित जायला चुकशील, योगरूपी माथ्यावर जायचं असेल, पर्वतावर जायचं असेल तर कर्मानेच तुला जावं लागेल, अशा प्रकारचं बोलतात. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात येणे यमनियमाचे नितळवटे रिगे आसनाची ये पाऊल वाटे येई प्राणायामाचे नि आडकाठे वरवतागा. येणे नाम यमनियमाचे नि तळवटे. आता योगरूपी पर्वत आहे, त्या पर्वताच्या खाली असणारा जो तळवट भाग आहे अर्थात जो पायथा आहे त्या पायथ्याला रूपक केलं. पायथा कोणता आहे तर यमनियम हाच कोणी एक पायथा आहे. यमनियमाचे नि तळवटे, यमनियम या तळवटाने पायथ्याने रिगे आसनाची ये पाऊल वाटे, आसनाची ये पाऊल वाटे निघे. पाऊल वाट आहे कोणती पाऊल वाट तर आसन हीच पाऊल वाट. वेगवेगळ्या प्रकारचे आसनं सांगितलेले आहेत. सिंहासन आहे, भद्रासन आहे, पद्मासन आहे आणि सिद्धासन आहे. याच्यापैकी मुख्यच सगळे आहेत पैकी याच्यामध्ये सुद्धा सिद्धासन हे मुख्य आहे. या आसनाच्या द्वारा पाऊल वाटे रिघे, हे आसनच हीच पाऊल वाट आहे आणि या पाऊल वाटेने तो निघाला. आणि यमनियम कोणते, यमनियमाचं सुद्धा इथं चिंतन सांगितलंय. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांना यम म्हणतात. आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान यांना नियम असं म्हणतात. या यमनियम रूपी पायथ्याने निघाला. कारण पर्वतावर जायचं तर अगोदर खाली पायथा असणार, पायथ्यावरूनच आपल्याला सुरुवात करावी लागणार. तर हा पायथा आहे यमनियमाचा, यमनियमापासून सुरुवात होते. म्हणजे या 55व्या ओवीपासून ते 59व्या ओवीपर्यंत ज्ञानोबारायांनी अष्टांग योगाच्या समाधीची साधनं सांगितली, पूर्ण साधनं सांगितली. त्यातलं पहिलं साधन आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ह्या सगळ्यांचं वर्णन ज्ञानोबारायांनी या खालच्या ओवीमध्ये केलेलं आहे. तर यम नियम या पायथ्याने निघाला. आसनाची हे पाऊल वाटे, वेगवेगळी आसनं आहेत, त्या आसनाच्या पाऊल वाटेने निघाला. आणि येई प्राणायामाचे आडकाठे वरवतागा, प्राणायामाच्या कड्याने निघाला. मध्ये एक कडा लागतो तो आहे प्राणायामाचा. त्या प्राणायामाचे आडकाठे वरवतागा, वर निघाला. आता प्राणायाम म्हणजे काय तर प्राणायामाचंही चिंतन सांगितलेलं आहे. डाव्या नाकपुडीने प्राण म्हणजे श्वास घ्यायचा, त्याला म्हणायचं त्याला इडा नाडीने श्वास घेणे याला म्हणायचं पूरक. नंतर सुषुम्ना नाडीने तो रोखून धरायचा त्याला म्हणायचं कुंभक. आणि उजव्या नाकपुडीने सोडणे याला म्हणायचं रेचक. असा हा प्राणायाम आहे. हे सर्वांना कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल, मला काही माहिती नाही पण मी लिहून आणले, कारण मी काही प्राणायाम करत नाही. या प्राणायामात पुन्हा 2 प्रकार आहेत, एक अगर्भ प्राणायाम आणि सगर्भ प्राणायाम. अगर्भ प्राणायाम म्हणजे प्रणव उच्चार सहित, ओंकाराच्या उच्चाराने सहित असणारा जो सगर्भ प्राणायाम, आणि एक प्रणव उच्चार रहित आहे त्याला अगर्भ प्राणायाम असं म्हणतात. या प्राणायामाच्या आडकाठी वरवतागा, या प्राणायामाच्या कडेने तो वर निघालेला आहे. मग कुठे गेला त्याला वर गेल्यानंतर आणखी दुसरा एक कडा लागला. तो कडा असा आहे तो सरळ आहे. कोणी ब्रह्मगिरीवर जर गेले असतील तर त्यांना माहिती आहे, असं एकदम काही कडे असे सरळ लागतात, ते जायला फार लोक घाबरतात. निसरडा रस्ता असतो, तो एक कडा आहे आणि तो कडा प्रत्याहाराचा आहे. ज्ञानोबाराय पुढे बोलतात मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीची ही पाया निसरडा जेथ हटिये सांडिते होडा कडेलग. मग त्यानंतर प्रत्याहाराचा आधाडा म्हणजे एक उभा कडा, सरळ कडा, चालायला अवघड असणारा असा प्रत्याहाराचा एक कडा लागला. ते प्रत्याहार म्हणजे काय, प्रत्याहार म्हणजे इथे व्याकरणशास्त्रातला प्रत्याहार घ्यायचा नाही. अंते नेता सहित आदिर्मध्य गानाम स्वस्यच्या संज्ञा सात यथा ऐवू नीती ऐवू वर्णानाम संज्ञा एवं अच हल अल इत्यादय. अशा प्रकारे इथं व्याकरणशास्त्रातला प्रत्याहार घ्यायचा नाही, इथला प्रत्याहार वेगळा आहे. प्रत्याहार म्हणजे इथं इंद्रियांना विषयभ्य हरणम प्रत्याहार, इंद्रियांना विषयांच्या पासून हरण करणं
इंद्रियांना इंद्रियांचे विषय न देणं यालाच प्रत्याहार म्हणतात. हा योगशास्त्रामधला प्रत्याहार आहे. या प्रत्याहाराच्या कड्यावर, सरळ अशा कड्यावर की जो कडा बुद्धीच्याही पाया निसरडा, बुद्धिरूपी पायांना सुद्धा तो निसटण्यासारखा आहे. बुद्धीचे पाय सुद्धा जिथं निसटतात असा जो कडा आहे, जेथ आणखी तो कसा, जेथ हटिये सांडिते होडाकडे लग, ज्याकडे लग म्हणजे प्रत्याहाराचा जो आधाडा आहे त्याकडे लग, त्या कड्यावर गेल्याबरोबर जेथ हटिये होडा सांडिती, हटयोगी तर आपली प्रतिज्ञाच टाकून देतात, म्हणतात की नको, हा मार्ग अतिशय कठीण आहे. ज्ञानोबराय म्हटलेत म्हणून योगाची या वाटा, जे निघाले गा सुपटा त्या दुःखाचाची वाटा भागा आला. नको, ह्या मार्गाने जायलाच नको. पण हटयोगी तर ती प्रतिज्ञाच आपली नको म्हणतात, या मार्गानेच जायला नको, घाबरतात आणि आपली प्रतिज्ञा सोडून देतात. जिथं हटिये होडा सांडिती, हटयोगी तर आपली प्रतिज्ञा सोडून देतात. तरी सुद्धा काही साधक असे असतात की तरी अभ्यासाची निबळे प्रत्याहारी निराळे, नखी लागेल धाळे धाळे वैराग्याचे. तरी सुद्धा अभ्यासाच्या बळाने, अभ्यास म्हणजे अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा केलेला जो वारंवार प्रयत्न, त्याला अभ्यास म्हणतात. आणि या अभ्यासाच्या बळाने प्रत्याहारी निराळे, ते प्रत्याहार रूपी जो कडा आहे त्या कड्यावर किंवा कड्याला निराळे वैराग्याची धाळे धाळे नखी लागेल. निराळे म्हणजे पृथक्करण करणारं असा जो विवेक, त्या विवेकापासून उत्पन्न होणारं जे वैराग्य आहे, त्या वैराग्य ते वैराग्य कोणतं वैराग्य, त्याला पण उपमित केलं. नखी लागेल ढाळे ढाळे, नखी म्हणजे जे नख आहेत आपले, ते वैराग्यरूपी नख त्याला प्राप्त होतात. मग वैराग्यरूपी नखाने तो कडला धरून वर जातो अभ्यासाच्या बळाने. कारण अभ्यासाने की सर्व काही प्राप्त होऊ शकतं. ज्ञानोबराय म्हणतात 12व्या अध्यायामध्ये, एकी विष की आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे, एके वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले, म्हणून या अभ्यासाची काही सर्वथा दुष्कळ नाही, यालागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे. याला अभ्यास म्हणतात. या अभ्यासाच्या द्वारा प्रत्याहारूपी कड्यावर जाण्याकरता हा निघाला. तिथे गेल्यानंतर याला अभ्यासामुळे विवेकापासून उत्पन्न होणारं जे वैराग्य आहे ते वैराग्यरूपी नख्या प्राप्त होतात. मग त्या नख्यांनी त्या कड्यावर तो जाण्यासाठी निघतो. मग वर गेला, कुठे गेला वर, तर ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसारे, क्रमी ध्यानाचे चौरे सापडे तव. ऐसा या प्रकाराने पवनाचेनी पाठारे, पवनाचेनी म्हणजे प्राण आणि अपान हेच कोणी पठार आहे, या पठारावर तो येतो. किंवा पाठारे याचा अर्थ गुरुवर्य मामासाहेबांनी वाहनाने असा केला. प्राण आणि अपान हेच वाहन आहे त्याचं, आणि या वाहनाच्या द्वारा येता धारणेची पैसारे, धारणेचेनी पैसारे क्रमी. ऐसा पवनाचेनी पाठारे येता धारणेचेनी पैसारे क्रमी, धारणारूपी विस्तीर्ण अशा भूमीतून क्रमण करत असताना तव ध्यानाचे चौरे सापडे, तेव्हा त्याला ध्यानरूपी शिखर प्राप्त होतं. ध्यान हेच शिखर आहे. धारणा ही विस्तीर्ण भूमी आहे. रूपक चाललंय सगळं. रूपकातून ज्ञानोबराय ही अष्टांग योगाची प्रक्रिया सांगत आहे, साधनेची प्रक्रिया. धारणेचे नि पैसारे, क्रमण करत असताना मग वर गेला तो. वर गेल्यानंतर सापडे, त्याला सापडतं काय, ध्यानाचे चौरे, ध्यानरूपी शिखर त्याला प्राप्त होतं. मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव समरसे होय. मग तिथं गेल्यानंतर त्याला मार्गाची धाव म्हणजे योग रूपी मार्ग तो जो त्यानं स्वीकारलेला आहे, या मार्गाची धाव पुरेल, त्याची धाव पूर्ण होते. पुन्हा प्रवृत्तीची हाव पुरेल, प्रवृत्तीची हाव सुद्धा म्हणजे इच्छा सुद्धा, कर्तव्याची इच्छा सुद्धा पूर्ण होते. जेथ साध्य साधना खेव समरसे होय, ज्या ठिकाणी साध्य आणि साधन यांना समरसे खेव होय, समरसत्वाने, ऐक्याने, अभेदत्वाने त्यांचं आलिंगन होतं. अर्थात साध्य आणि साधन यांचं पृथकताच राहत नाही, साध्य आणि साधन यांचा अभेद होऊन जातो. साध्य आहे आत्मदर्शन आणि साधन आहे अष्टांग योग, या दोघांचंही काय होतं, ऐक्य होऊन जातं. जिथं गेल्यानंतर असं जे ध्यान, तत्र प्रत्येकतानता ध्यानम, अशा ध्यानाला तो प्राप्त होतो. आता वास्तविक हा जो विचार आहे ना, हा योग सूत्रामधला विचार आहे, योगशास्त्रातला. याच्याकरता योग सूत्र पूर्ण व्हायला पाहिजे. माऊलींच्या कृपेनं जर कोणी मिळाला आम्हाला शिकवायला तर बरं होईल. माऊलींकडे प्रार्थना करू आपण की आपलं सांख्यकारिका, योगसूत्र असे ग्रंथ आम्हाला शिकायला मिळावेत आणि शिकवणारे असे गुरुवर्यही इथं प्राप्त व्हावेत अशी प्रार्थना करू. कारण हे जे चिंतन आहे सगळं योगाचं चिंतन आहे. आणि आता आपलं कसं तरी चाललंय आपलं विचारसागराच्या साह्यानं. विचारसागरामध्ये 7व्या तरंगामध्ये हे सगळं बराच विचार आलेला आहे थोडासा.
म्हणून ते आपलं गरिबी हटावं आपलं चाललंय त्यानुसार. परंतु तरी सुद्धा हे योगसूत्र जर झालं ना तर मग खरा हा विचार आपल्याला समजू शकतो. मग तया मार्गाचे धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जे साध्य साधना खेव समरस्य होय जे तर पुढील पैस पारुखे ज्या ठिकाणी गेला असता पुढची पैस म्हणजे विस्तार, पारुखे म्हणजे बंद पडतो, पुढचा विस्तार म्हणजे पुढची प्रक्रिया, पुढचं धावणं संपलं. मागील स्मरावे ते ठाके मागील भूतकाळामधल्या ज्या काही गोष्टी स्मरण करण्याच्या आहेत ते सुद्धा बंद पडलं. म्हणजे पुढचं भविष्याची चिंता नाही, भविष्याचा काही विचार नाही, भूतकाळाचा पण तिथं काही विचार नसतो. आयसीए सरिसीए भूमिके समाधी राहे अशा समान भूमिकेवर, सरिसीए म्हणजे समान, अशा समान स्थितीमध्ये समान अवस्थेमध्ये जी अवस्था आहे तिला समाधी असं म्हणतात. त्या समाधीवर तो राहतो जिथं व्युत्थान संस्कार रहित निरोध संस्काराची प्रगटता होते आणि अंतःकरणाचा एकाग्र रूप परिणाम होतो, त्याला समाधी असं म्हणतात. या समाधीला तो प्राप्त होतो. त्या समाधीमध्ये आता ही समाधी कोणती आहे? कारण समाधीमध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. समाधीत मुख्य 2 प्रकार आहेत, एक सविकल्पक समाधी आणि एक निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधीमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, एक शब्दानुविद्ध समाधी आणि एक शब्द अनुविद्ध समाधी. पुन्हा निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधी ही साधन आहे आणि निर्विकल्प समाधी हे साध्य आहे. निर्विकल्प समाधीमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, एक अद्वैत भावनारूप निर्विकल्प समाधी आणि एक अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी. तर ही जी समाधी आहे माऊलीने इथं सांगितलं समाधी राहे म्हणजे निर्विकल्प समाधी आहे आणि ती सुद्धा अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी आहे. या समाधीवर तो आरूढ होतो. या समाधीवर तो आरूढ झाल्याबरोबर येणे उपाये योगारूढ, या उपायाने साधनाने योगावर तो आरूढ होतो म्हणजे समाधी योगाला ध्यान योगाला प्राप्त होतो. जो निरवधी झाला प्रौढ, जो निरवधी म्हणजे अमर्याद, प्रौढ झाला म्हणजे श्रेष्ठ झालेला आहे, अमर्याद श्रेष्ठ झाला. तयाच या चिन्हाचा निवाड सांगेन ऐकेन, त्याच्या चिन्हाचं जे विवरण आहे त्याचे काय लक्षण आहेत की जो समाधी योगाला प्राप्त झाला असा जो पुरुष आहे त्याची काही लक्षणं आहेत, ती लक्षणं मी तुला सांगतो, ऐक. यदा हिनेंद्रियार्थेषु तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा नाही विषयांचिया यरदारा. तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा, ज्याच्या इंद्रिय रूपी घरामध्ये नाही विषयांच्या येरधारा, विषयांच्या येरधारा संपल्या, तो त्याच्या इंद्रियांच्या घरामध्ये, त्याचं जे इंद्रियरूपी घर आहे त्या घरामध्ये विषयरूपी येरधारा संपलेल्या आहेत. जो आत्मबोधाच्या ववरा पोहडला असेल, जो आत्मज्ञानरूपी ववरामध्ये झोपलेला आहे, ओवरीमध्ये म्हणजे निर्वृत्ती अवस्थेमध्ये, वृत्ती शून्य अशा अवस्थेमध्ये पोहडला असे झोपलेला आहे, अर्थात ब्रह्मरूप झालेला आहे. दयाचे सुखदुःखाची अंगे झगटले मानस चेव निघे, विषय पासी ही आलिया से न रिघे हे काय म्हणून. दयाचे सुखदुःखाची अंगे, दयाचे मानस सुखदुःखाची अंगे झगटले सती चेव निघे, ज्याचं अंतःकरण सुखदुःख रूपी शरीरांनी अंगांनी झगटलं असता, अर्थात धक्के जरी मारले त्याला सुखदुःख रूपी अंगांनी शरीराने तरी सुद्धा चेव निघे, तो जागृतीलाच येत नाही. कारण वर सांगितले पहुडला असेल, तो झोपलेला आहे, आत्मज्ञानामध्ये झोपलेला आहे, ब्रह्मस्वरूप झालेला आहे आणि तो जागाच होत नाही. कधी जर सुखदुःखाची त्याला शरीरांनी धक्के मारले तरी सुद्धा तो जागा होत नाही, अशा अवस्थेवर तो प्राप्त होतो. माऊली म्हणतात ना, शस्त्रीवरी तोडिलिया का देह आगी माझी पडिलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवोच नाही, झगटले मानस चेवो निघे, विषय पासीही आलिया से नरिघे हे काय म्हणून. विषय जवळ आलेले आहेत तरी पण तो हे काय आहे असं म्हणून त्याची आठवण सुद्धा करत नाही. हे विषय आहेत किंवा काय आहे याचा तो विचार सुद्धा करत नाही, त्याची स्मृती पण त्याच्या ठिकाणी राहत नाही. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढिन्नली परी कही, फळ हेतूची चाडना यंत करणी. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढिन्नली, आता या ओळीचे 2 प्रकारचे अर्थ आहेत. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढिन्नली परी अंतःकरणी फळ हेतूची कही चाड नाही. इंद्रिये कर्माच्या जागेवर स्थलामध्ये वाढलेले आहेत, कर्मरूपी स्थलामध्येच ते वाढलेले आहेत, परंतु तरी सुद्धा अंतःकरणामध्ये फळ आणि त्या फलाचं असणारं साधन, त्या साधनामध्ये कही चाड नाही.
फल आणि हेतू याच्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये चाड इच्छा राही शिल्लक राहत नाही. किंवा इंद्रिये कर्माच्या ठाई वाढिन्नली, याचा अर्थ इंद्रिय कर्म करत आहेत, इंद्रिय कर्माच्या ठाई वाढिन्नली, इंद्रिय आपापले कर्म करत आहेत, परंतु अंतःकरणामध्ये फळ हेतूची काही चाड नाही. अंतःकरणामध्ये कसल्याही प्रकारच्या फलाची हेतूची इच्छा नाही, चाड नाही. असं ते निदेह हे तुला, जो चेतूची दिसे निदेला, तोची योगारूढ भला ओळखेतून. असं ते निदेह हे तुला, एवढ्या देहाने तू असताना सुद्धा, 3.5 हाताचा देह तुला त्याला सुद्धा आहे, या देहाने असताना सुद्धा तो चेतूची दिशे, वास्तविक तो चैतन्य रूप आहे, असा एक अर्थ आहे. तो जो चेतूची दिसे आणि निदेला, अर्थात परमार्थतः तो वृत्तीशून्य अवस्थेला गेलेला आहे, निदेला आहे, झोपलेला आहे, असा एक अर्थ आहे, असा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे, असतेनी देहे ए तुला, गुरुवरे कंधारकर महाराजांनी असा अर्थ केलाय की असतेनी देहे ए तुला, एवढ्या देहाने तो असताना सुद्धा परमार्थतः देह रहित असतो. आणि जो चेतूची अर्थात व्यवहार दृष्टीने जागा असूनही जागृतीमध्ये असतो, दिसतो, चेतूची दिसे पण निदेला, परमार्थ दृष्टीने तो खरोखर झोपलेला आहे, असा एक अर्थ आहे. तोच योगारूढ भला ओळखेतो, आणि असा जो आहे तोच खरा योगारूढ आहे असं तू जाण, अर्जुनाला सांगतात. तेच अर्जुन म्हणे अनंता, हे विस्मू मज विस्मू बहु ऐकता, सांगे तया ऐस योग्यता कवणे दिले. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा अनंता, हे मज विस्मू बहु ऐकता, हे ऐकत असताना मला अतिशय विस्मय होत आहे, आश्चर्य होत आहे. का सांगे तया ऐस योग्यता कवणे देजे, त्याला एवढी मोठी योग्यता कोण दिली बरं? याचा अर्थ अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये ही अवस्था प्राप्त होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, आणि ती प्राप्त करण्यासाठी अर्जुनाला वाटलं ही अवस्था कदाचित देवानं त्याला दिली असेल, आणि मग मला पण हा देईल या इच्छेनं. बघ अर्जुन म्हणत आहे, देवा ही त्याला अवस्था कोणी दिली बरं, एवढी योग्यता कोणी दिली? मग आता देव त्याला काय म्हणतात, अतिशय हातवटीनं गोड असं उत्तर दिलेलं आहे. उद्धरेदात्मनात्मानं तव हासोनी कृष्ण म्हणे, तुझे नवल नाही बोलणे, कवनासी काय देजील कवणे अद्वैत येथ. तव हासोनी कृष्ण म्हणे, तेव्हा देव थोडेसे गालामध्ये हसलेले आहेत, मुरके मुरके. मग तुझे नवल नाही बोलणे, तुझं हे बोलणं आश्चर्यकारक नाही का? अरे काय बोलतो तू अर्जुना? येथ अद्वैती, या अद्वैतामध्ये कवनासी काय दिजेल, कवनासी कवने काय दिजेल, या अद्वैतामध्ये कुणी आणि कुणाला आणि काय द्यायचं? द्यायचं आणि देणं आणि घेण्यासाठी द्वैत पाहिजे ना, द्वैत असावं तर देणं घेणं घडेल. परंतु इथं अद्वैत आहे, या अद्वैतामध्ये कुणी कोणाला द्यावं आणि काय द्यायचंय? इथं देण्या घेण्याचा व्यवहार काही नाही, सगळं आपल्यालाच करायचंय स्वतःला. पै व्यामोहाचे निषेजे, बळीया अविद्या निद्रित होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगीचे जन्म मृत्यूचे. पै परंतु व्यामोहाची ये शेजे, व्यामोह म्हणजे भ्रम, देहच मी आहे अशा प्रकारचा भ्रम होणं. या भ्रमाच्या शेजेवर अर्थात शय्येवर, या भ्रमाच्या शय्येवर जो बळीया अविद्या निद्रित होईजे, बलवान अशा बलाढ्य अशा अविद्येच्या द्वारा झोपलेला आहे, निद्रित झालेला आहे, त्यावेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचे, जन्म मृत्यू रूपी तो वाईट वाईट स्वप्न पाहतो. कधी पाहतो? तो ब्रह्मरूपी शय्येवर आणि अविद्याद्वारा निद्रित झाला तर त्याला वाईट वाईट असे जन्म मृत्यूचे स्वप्न पडतात. मग परंतु पुन्हा काय होतं? पाठी अवसात येचे ओ, तैते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भाव, तोही आपण पाची. पाठी नंतर अवसात येचे ओ, अचानक एकदम अकस्मात त्याला जागृतीमध्ये येतो, जागृतीमध्ये आला तर तो अवघेचे होय वावं, तेव्हा त्याला ते स्वप्न होतं ते सगळं खोटं ठरलं. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया, तर अचानक जागृतीमध्ये आला. आता अचानक जागृतीमध्ये येत असतो का? ही सामान्य जागृती आहे का? सामान्य जागृती आहे, ही प्रारब्धानं प्राप्त होणारी जागृती नाही. कारण सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती ह्या सगळ्या प्रारब्धानं प्राप्त होतात, परंतु ज्ञान इथं प्रारब्ध नाही, इथं ज्ञान जागृती ही प्रारब्धाने प्राप्त होणारी नाही. म्हणून अवसात येऊन अकस्मात अचानक त्याला तो जागृतीमध्ये येतो. याचा अर्थ असा आहे, तै महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नव्हे, थापटिला जैसा, मग स्वप्नेसी माया निद सांडूनी धनंजया, सहसा चैला अद्वयानंदपणे जो. मग तो महावाक्याच्या द्वारा ज्ञानरूपी जागृतीला प्राप्त होतो. पाठी अवसात येऊन तो अचानक एकदम गुरुकृपेने जागृतीला येतो.
तर तो अवघेची होय वाव. त्यानं जे पाहिलं जन्ममृत्यूचं स्वप्न होतं ते सगळं वावं ठरतं, खोटं ठरतं. ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पाची. असा जो नित्य सद्भाव म्हणजे यथार्थ ज्ञान, सद्रूप परमात्म्याचं ज्ञान, त्याला जे यथार्थ अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान होतं तोही आपण पाची, तो सुद्धा आपल्यातच एकरूप होऊन जातो. म्हणून आपण पाची आपण पया घात कीजत असे धनंजया चित्त देऊनी नाथील या देहाभिमाना. म्हणून आपण पाची आपण या घात कीजत असे हे धनंजया, हे अर्जुना, आपणच आपला घात करत असतो, आपणच आपला घात करत असतो. कशा प्रकारे? नाथिलिया देहाभिमाना चित्त देऊनी, मिथ्या असा असणारा जो देहाभिमान त्याला चित्त देऊन त्याच्याच ठिकाणी आपला अंतःकरण ठेवून हा देहच म्हणजे मी आहे असा मिथ्या अहंकार धारण करून मग आपण पाची आपण या घात कीजत असे, आपणच आपला घात करून घेत असतो. परंतु एक पुरुष असा आहे की तो आपणच आपला घात करत नाही, तर आपणच आपला कसा मुक्त होतो, आपणच आपल्या अवस्थेमध्ये कसा राहतो त्याचं सुद्धा वर्णन पुढे करतात भगवान. बंधुरात्मात्मनस्तस्य अनात्मनस्तु शत्रुत्वे हा विचारुनी अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. हा म्हणजे देहाभिमानातील या वर जो सांगितला देहाभिमान तोच हा विचारुनी अहंकार सांडिजे, किंवा हा अहंकार विचारुनी सांडिजे. या अहंकाराला विचारपूर्वक टाकलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. विचारपूर्वक म्हणजे आत्मानात्म विचार येत आत्मा तो आत्मयाचे ठाई, देखीजे देहीचा धर्म देही, ऐशे देखणे ते पाही आन आहाती, असा विचार करून अहंकार सांडिजे, अहंकार टाकला पाहिजे. मग असे तीच वस्तू होईल, असलेलीच वस्तू, निज वस्तू दावेली माझी मज, अशी असलेलीच वस्तू आपल्याला प्राप्त होते. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली, तेव्हा मग मात्र आपलं कल्याण सहजच आपण केलेलं आहे. ज्यानं देहाला मी म्हटला जो त्यानं स्वतः आपणच आपला घात करून घेतला. जो मी देह आहे असं न म्हणता अहम ब्रह्मास्मी असं म्हणतो त्यानं खरोखरच आपण आपला उद्धार करून घेतलेला आहे. उद्धरेदात्मन आत्मानं येरवी कोश कीटकाची या परी, तो आपण या आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. येरवी कोश कीटकाची या परी उदाहरण देऊन सांगतात की आपणच आपला घात कसा करतो पुरुष. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी, चारुस्थळी शरीरी आत्मबुद्धी, चारुस्थळ, चारू म्हणजे सुंदर, स्थल असं प्रेमाचं स्थान, सुंदर असं प्रेमाचं स्थान असा असणारा जो देह, या देहाच्याच ठिकाणी जो आपली आत्मबुद्धी ठेवतो म्हणजे मी देह आहे असं म्हणतो, तो कोश कीटकाची या परी आपण या आपण वैरी, कोश कीटकाच्या प्रमाणे आपणच आपला वैरी होतो. कोश कीटक आपल्याला राहण्याकरता एक जाळं निर्माण करतो आणि त्या जाळ्यामध्ये मोठं जाळं निर्माण करतो आणि त्या जाळ्यामध्ये अडकून स्वतः तिथंच मरून जातो. त्याप्रमाणे हा जीव सुद्धा राहण्यासाठी हे संसार रूपी घर निर्माण करून ठेवतो आणि मग या संसार रूपी घरामध्ये राहण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु होतं काय की आपणच आपला घात करून घेतो, याला मी म्हटल्यामुळं. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी, तो आपण या आपण वैरी. कैसे प्राप्तीची वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. कैसे प्राप्तीची वेळे, एक ज्ञानवरांनी सुंदर असं उदाहरण सांगितलं इथं. या ओळीमध्ये अर्थ लावण्याकरता काही आधारभूत पदं घालावी लागतात. आधारभूत पदं घातली नाही तर अर्थच लागत नाही. बराच वेळ गेला ह्या ओळीसाठी. कैसे प्राप्तीची वेळे, प्राप्ती म्हणजे धनप्राप्तीची वेळे, धनप्राप्ती त्याला होणार होती. एक मनुष्य आहे, एक दुर्दैवी मनुष्य, निदैव मनुष्य रस्त्याने निघाला आणि आता थोडा पुढे गेल्यानंतर त्याला एक धनरूपी निधी पुढे सापडणार होता, प्राप्त होणार होता. अशा अवस्थेमध्ये त्याला अंतःकरणामध्ये एक इच्छा निर्माण झाली की आपण डोळे आहेत म्हणून बरोबर चालतो रस्त्याने म्हटला, पण एखादा आंधळा मनुष्य तो कसा चालत असेल बरं, त्याचं चालणं कसं असेल, चालता येतं का बघू आपण तरी. म्हणून मग आंधळेपणाचे डोळे, त्या आंधळेपणाचं तो सोंग त्यानं आणलं आणि डोळे झाकले आणि मग निघाला. आंधळ्यासारखं चालून बघू म्हटला आणि निघाला. त्या धनरूपी निधीवर पाय देऊन पुढे गेला आणि मग डोळे उघडले आणि मग म्हणाला काय भाग्यवान आहे मी की मला आंधळ्यासारखं सुद्धा चालता येते. माऊली म्हणतात प्राप्तीची वेळी निदैव, अरे तू निर्दैवी आहेस, तुला आता पुढे धनप्राप्ती होणार होती पण त्याच वेळी आंधळेपणाचे डोळे, तुला आंधळेपणाचं सोंग घेण्याची इच्छा निर्माण झाली की असं ते आपुले डोळे आपण झाके आणि असलेलेच आपले डोळे आपण स्वतः झाकून घेतो आणि त्या ज्ञानरूपी निधीला प्राप्त होण्याला मुक्तो.
का कवून एकू भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे ऐसा नाथीला छंद अंतःकरणे घेऊन ठाके. आता या ओवीचं चिंतन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एक अतिशय वेडा मनुष्य जड बुद्धीचा तुकोबराने त्याचं वर्णन केलेलं आहे. तो का म्हणे जातेस नाही, तो का म्हणे ऐसे बुद्धीचे जे जड तयाहुनी दगड बरे देवा. असा जो जड बुद्धीचा मनुष्य, भ्रमिष्ठ मनुष्य, अशा पुरुषाला त्याच्या पत्नीने बाजारामध्ये पाठवलं. महाराज खूप सुंदर सांगत असतात, तसं काही मला सांगता येणार नाही, पण बघू प्रयत्न करू. तो बाजारामध्ये निघाला. तो म्हटला जाईन मी, आणीन भाजीपाला घेऊन येईन, पण चोरले गेलो तर मी. त्याची पत्नी म्हणाली बरोबर आहे, तुमचा मेंदू गुडघ्यात नाही, तुमचा मेंदू खाली गोट्यात गेलेला आहे. त्याने काळा दोरा घेतला, त्याच्या डाव्या पायाला बांधला आणि मग सांगितलं की जोपर्यंत दोरा आहे तोपर्यंत तुम्ही हरवले नाही. त्याला सांगितलं ठीक आहे, गेला बाजारामध्ये. पण नेमकं त्या बाजार गेला, सगळं भाजीपाला घेतला, सगळं घरी निघाला. तिथं रस्त्यामध्ये चौकामध्ये एक गारुड्याचा खेळ मांडलेला होता. गारुड्याचा खेळ चाललेला होता आणि त्या गारुड्याच्या टोपलीमधून एक साप बाहेर निघाला. साप बाहेर निघाला आणि जेव्हा तो लोकांमध्ये शिरला तेव्हा एकदम धुमाकूळ उडाली, गर्दी झाली आणि त्या गर्दीमध्ये याच्या पायाचा दोरा तुटला. पायाचा दोरा तुटला. नंतर पाहिलं, यानं घरी जाऊ लागला. घरी चालला होता, बरोबर रस्त्याने चालला होता, परंतु पायाकडे पाहिलं, दोरा तुटला होता, तिथंच थांबला. म्हणला मी चोरलो, मी हरवलं. म्हणलं आता मी चोरलो, आता काय खरं नाही, आता मी घरी जाऊ शकत नाही, आणि रडायला लागला. इतक्यात तिची पत्नी, तिनं ओळखलं आपले मालक काय घरी आले नाहीत, याचा अर्थ काहीतरी घडलेलं आहे. ती गेली आणि तिनं पाहिलं की हा म्हणतो मी चोरलो. तिची पत्नी त्याला बोलते, अहो तुम्ही चोरले नाही, तुम्ही माझे पती आहे, आपण घरी जाऊया चला. तो म्हणतो नाही, मी चोरले गेलोय, मला आता काय खरं नाही, माझं घर कुठे मला काय माहिती नाही. भ्रमिष्ठ झाला एकदम. त्याच्या पत्नीने तो पायामध्ये दोरा बांधला आणि मग म्हटला हा सापडलो सापडलो. त्याप्रमाणे का कवून एकू भ्रमलेपणाने त्याला भ्रम प्राप्त झाला. आणि मग म्हणता मी तो नव्हे का चोरलो म्हणे मी तो नव्हे, तो म्हणजे मी पूर्वीचा जो होतो, पायामध्ये दोरा असताना जो होतो तो नाही, मी आता चोरलेलो आहे असं म्हणायला लागला. मग ऐसा नाथीला छंद अंतःकरणे घेऊन ठाके. असा विनाकारण खोटा असणारा छंद अंतःकरणामध्ये घेऊन म्हणतो की मी चोरलेलो आहे चोरलेलो आहे असं म्हणतो. मावळे म्हणतात एरवी होय ते तोच आहे, परी काही कीजे बुद्धी तैसी नव्हे. वास्तविक पाहता होय ते होय मी पूर्वीचा जो होता तोच हा आहे. तो दोरा तुटला तरी पण तोच हा आहे. चोरला म्हणत आहे त्यावेळी सुद्धा तोच आहे, परंतु तरी सुद्धा काय करावं, या मूर्खाला याची बुद्धी तशी होईना की मी तोच आहे, मी चोरलेलो नाही, अशी त्याची बुद्धीच होईना, काय करावं. किंवा दुसरं उदाहरण सांगतात, देखा स्वप्नेची निघाई की मरेसाची. स्वप्नामध्ये एखादा घाव प्राप्त झाला, एखादा घाव लागला, शस्त्रप्रहार झाला, तर तो खरोखर जागृतीमध्ये मरतो का? मरत नाही. किंवा या दृष्टांताचा आणखी एका साहित्य भाषेत थोडं आणखी वेगळ्या उदाहरणाने आपण चिंतन करू शकतो. वर्जी माऊलींनी उदाहरण सांगितलंय, एरवी होय ते तोच आहे कवून एक भ्रमलेपणे. त्या उदाहरणालाच पुन्हा आणखी पुष्टता आणण्याकरता ज्ञानोबरायांनी दुसरा दृष्टांत दिलाय. स्वप्नामधला जो घाव आहे तो खरोखरच काय जागृतीमध्ये खरा ठरतो का? तसा हा विनाकारण म्हणतोय की मी तो नव्हे का, मी चोरलो असं म्हणतो, मी तो नाही चोरलो असं म्हणतो. खरोखरच तो चोरला गेलाय का? नाही. दृष्टांताची पुष्टी करण्याकरता हा दुसरा दृष्टांत सांगितला, असाही विचार आहे. एरवी जैसी ते शुकाचे अंग भारे नळिका भोविन्नली एरी मोहरे तरी तेने उडावे परी न पुरे मनशंका. आता इथून ज्ञानोबराय एका पोपटाचा दृष्टांत सांगत आहेत की जो बद्ध पोपट आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने 2 पोपट सांगितले, एक बद्ध पोपट आणि एक मुक्त पोपट. 13व्या अध्यायामध्ये मुक्त पोपट सांगितला, नळिकेवरून उठिला शुक शाके बैसला, हा मुक्त पोपट आहे. आणि इथं बद्ध पोपट सांगतात की जैसी शुकाची अंग भारे. एखादा पारधी काय करतो, पोपटांना किंवा पक्ष्यांना पकडण्यासाठी एक नळी घेतो, त्या नळीमध्ये दोरी ओवतो आणि ती दोरी झाडाला 2 बाजूला बांधून ठेवतो. पोपट येतो, त्या नळिकेवर बसतो, नळीवर बसल्याबरोबर त्याच्या अंग भारे ते जैसी ते शुकाचे अंग भारे, त्याच्या शरीराच्या वजाने ती नळिका कोणीतरी एका बाजूला अशी कलवडते, खाली होते. खाली झाल्याबरोबर तो पोपट उलटा होतो, वर पाहतो आणि मग माऊली म्हणतात जैसी ते शुकाचे अंग भारे, त्याच्या अंगाच्या भाराने पोपटाच्या नळिका भोवून नली एरी मोहरे, कोणीतरी एका बाजूला ती नळिका फिरलेली आहे, तरी तेने उडावे परी न पुरे मनशंका.
त्यानं उडून जावं, परंतु तो उडत नाही. त्याच्या मनामध्ये शंका उत्पन्न होते, मी आता बांधलेलो आहे, परी न पुरे मनशंका. त्याच्या मनातली शंकाच पूर्ण होत नाही. त्याला वाटतं इतका खोल, मी जर सोडलं तर मी आता खाली पडतो काय. तो आकाशाला पाहतो आणि मी इतका खोल गेलो आहे, मी खाली पडतो, म्हणून असं त्याला एक शंका उत्पन्न होते. म्हणून तो सोडत नाही आणि उडून जात नाही. मग काय करतो, वायाची मानपिळी आटुवे ही आवळी, टिटांतो नळी धरुनी ठाके. विनाकारणच अशी मानेला पिळे देतो, मान पिळतो. संकोचित छातीने नळीला आवळून धरतो. आटुवे म्हणजे एकवटून संकोचित करून, ही म्हणजे छातीने, आवळी म्हणजे नळी ती आवळतो किंवा छातीने तो एकदम आवळून धरतो छातीला, आपल्या नळीला. टिटांतू नळी धरुनी ठाके. टिटातू म्हणजे चोचीत, नळी धरुनी ठाके. चोचीमध्ये ती नळी धरून विनाकारण त्याचा उलटा होऊन बसतो. म्हणे बांधला मी फुडा, ऐशी या भावनेचे या पडे खोडा, की मोकळे या पायाचा चवडा गोवी अधिके. तो म्हणतो आपल्या स्वतःला, मनाशीच बोलतो, मी फुडा बांधला, आता खरोखर मी बांधल्या गेलोय. ऐशी या भावनेची या पडे खोडा, अशा भावनेच्या खोडेमध्ये पडतो, की मोकळी या पायाचा चवडा गोवी अधिके. त्याचे पाय मोकळे आहेत, पण तरी सुद्धा तो आणखी त्याला गोवी म्हणजे बांधून धरतो, त्या नळीला धरून राहतो, सोडायला तयार होत नाही. ऐसा काजे विन आतोडला, तो सांग पा काय अणिके बांधिला, मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा. ऐसा काजे विन आतोडला, कारणा वाचून अडकला, तो सांग अर्जुना काय अणिके बांधिला. तो काय विना दुसऱ्याने कुणी बांधलेला आहे का, स्वतःला त्यानं बांधून घेतलेलं आहे. मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा, अर्धा तोडून नेला पारध्याने, तरी पण तो ती नळिका सोडत नाही. हे बद्ध पोपटाचं नाही, अल्पज्ञ जीवाचं चाललंय. एक जो अल्पज्ञ जीव आहे की त्याला ज्ञान झालेलं नाही, असा बद्ध जीव, बद्ध पोपट म्हणजे हा बद्ध जीव आहे. म्हणून या बद्ध जीवाने ह्या संसाराला, या देहाभिमानाला इतकं धरून बसलेलं आहे की त्याला वाटतं याला मी सोडलं तर माझं अस्तित्वच नष्ट होतं की काय. महाराज सांगत असतात, कोणीही आपलं अस्तित्व सोडायला तयार होत नाही, अस्तित्वापुढे त्याला काहीच आवडत नाही. त्याप्रमाणे हा आपलं देहाभिमानाचं अस्तित्व सोडायला तयार होत नाही. जर अस्तित्व सोडावं तर मी नष्ट होईल, म्हणून तो ज्ञानरूपी ज्ञानाला प्राप्त होत नाही, मोक्ष प्राप्त करून घेऊ शकत नाही, कारण तो त्या नळिकेला म्हणजे देहाभिमानाला धरून बसलेला आहे. हा बद्ध पोपट म्हणजे बद्ध जीव आहे. म्हणून आपण या आपणची रिपू, जेने वाढविला हा संकल्प, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेघे. म्हणून असा पुरुष आपण या आपणची रिपू, आपणच आपला शत्रू आहे. जेने वाढविला हा संकल्प, ज्या पुरुषाने हा संकल्प वाढवलेला आहे. कोणता संकल्प, की मीच देह आहे, मी देहामध्येच राहणार आहे, मी करता भोगता आहे, परिच्छिन्न आहे, अशा प्रकारचा संकल्प भ्रम त्यानं वाढवला, म्हणून तो आपणच आपला शत्रू होतो. परंतु एक येर म्हणजे दुसरा आहे, दुसरा एक आहे. कसा आहे तो, बापू म्हणे, बापू म्हणजे जगतपिता श्रीकृष्ण परमात्मा म्हणे अर्जुनाला म्हणतात की जो स्वयंबुद्धी नाथिले नेघे, की असा एक आहे की जो स्वयंबुद्धी आपल्या स्वतःच्याच ठिकाणी बुद्धी ठेवतो, अर्थात अहम ब्रह्मास्मी, मी आत्मा आहे असं म्हणतो, मी देह आहे असं म्हणत नाही, अहम ब्रह्मास्मी असं म्हणतो. तो पुरुष नाथिले नेघे, नाथीला म्हणजे मिथ्या असणारा हा देह अहंकार, याच्या ठिकाणी मात्र तो गुंतून राहत नाही, असा एक पुरुष आहे. तो मात्र मुक्त पुरुष आहे. म्हणून आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले कसे शत्रू आहोत, हा विचार भगवान परमात्म्याने सांगितला. याचं कारण आहे, अर्जुनाने प्रश्न विचारला होता की एवढी मोठी योग्यता त्याला दिली कुण, त्या योगारूढ पुरुषाला. त्याचं उत्तर दिलं की त्यानं ही सगळी प्रयत्न केले आहेत, त्यानंच स्वतःनं प्राप्त करून घेतलेला आहे. इथं कोणी कोणाला देत नाही, घेत नाही, हा विचार अद्वैताचा आहे. इथं देणं घेणं नाही. अर्जुना, आपणच आपले मित्र आहोत, आपणच आपले शत्रू आहोत, अशा प्रकारचा विचार सांगितला. की आपणच आपले शत्रू कधी होतो आणि आपणच आपले मित्र कधी होतो, हा सुद्धा विचार सांगितला. आणि आता पुढं इथून पुढं असा जो योगारूढ पुरुष आहे त्याची लक्षणं, तो कसा आहे त्याचं चिंतन करतात. जितात्मनः प्रशांतस्य तया स्वांतःकरणजिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. तया स्वांतःकरणजिता, ज्यानं आपलं अंतःकरण जिंकलेलं आहे. स्वस्य अंतःकरणं जितम येन सहा स्वांतःकरणजितः तम स्वांतःकरणजिता. संस्कृत शब्द आहेत महाराज, माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सामासिक शब्द घातलेले आहेत काय काय. स्वांतःकरणजिता, ज्याने आपलं अंतःकरण जिंकलेलं आहे, अशा पुरुषाला सकळ कामोपशांता, ज्याच्या अंतःकरणातील सगळे काम इच्छा तृप्त झालेले आहेत, शांत झालेले, असा पुरुष
असा जो तो त्या पुरुषाला परमात्मा परवता नाही, दूर नाही. त्या पुरुषाला परमात्मा वस्तुतः दूर नाही आणि देशतः वस्तुतः भिन्न नाही आणि देशतः दूर नाही. परवता नाही म्हणजे भिन्न नाही आणि दूर नाही म्हणजे देशतः त्याच्यापासून तो वेगळा नाही, देशतः दूर नाही. जैसा किडाळाचा दोष जाये परी पंधरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. जैसा किडाळाचा दोष जाई तरी पंधरे तेचे आहे. किडाळाचा, किडाळ म्हणजे हिनकस, त्या किडाळाचा दोष गेला, हिनकस रूपी दोष हा जर गेला तर पंधरे तेचे होय. जे पंधरे म्हणजे 100 नंबरी सोने आहे ते प्राप्त आहे, सिद्धच आहे. एकदा का हिनकस भाग गेला की शुद्ध सोनं आहे तेच आहे, बाबळीची सारावी हाते त्याप्रमाणे. मग तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. संकल्पाचा लोप झाल्याबरोबर, संकल्पाचा त्याग केल्याबरोबर किंवा संकल्पाला नष्ट केल्याबरोबर, बाध केल्याबरोबर जीवाला ब्रह्मत्व आहे. जीवाला असलेलंच ब्रह्मत्व प्राप्त होतं. परंतु असलेल्याचीच प्राप्ती म्हणजे प्राप्ताचीच प्राप्ती आणि नित्यनिवृत्ताचीच निवृत्ती होण्याकरिता जो मध्ये संकल्परूपी भ्रम आहे तो भ्रम घालवावा लागतो. एकदा का भ्रम गेला की नित्यप्राप्ताची प्राप्ती होते. हा घटाकार जैसा. आणखी उदाहरण देऊन सांगतात, निमालया तया आकाशा, घटाचा आकार म्हणजे घट फोडला तर घटामधलं जे आकाश आहे तया अवकाशा, न लगे मिळू जाणे आकाशा अनाठया. त्या घटामधील जे अवकाश त्या अवकाशाला, आकाशा मिळू जाणे आकाशाला मिळण्याकरता, अनाठाया जाणे न लगे. इतर ठिकाणी जायची गरज आहे का? एकदा का घट फोडला, घटातलं आकाश आपोआपच आकाशरूप झालं, महाकाशरूप झालं. घटाकाश महाकाशरूप आहे झालं का? ते पहिलंच होतं, पहिलंच आहे. घट असताना सुद्धा ते आकाश महाकाश रूपच आहे, परंतु घट फोडल्यानंतर हे घटाकाश महाकाश रूप झालं असा व्यवहार होतो. परंतु हा व्यवहार सुद्धा खोटा आहे. हा घटाकार जैसा त्याप्रमाणे तैसा देहाहंकार नाथिला. मिथ्या असणारा हा देह अहंकार हा समूळ जयाचा नाशिला. हा समूळ ज्यानं नष्ट केला तोची परमात्मा संचला आधीच आहे. तेव्हा युगपत त्याच क्षणी असलेलाच परमात्मा, आधीच असलेला परमात्मा त्याला प्राप्त होतो. आता शीतोष्णाची या वाहने तेथ सुखदुःखाची कडसणी, ये न समाती काही बोलणी मानाप्रमाणाची. आता इथून पुढे 85 ते 107 पर्यंत भगवान परमात्म्याने योगारूढ पुरुषाचा जो अनुभव असतो तो अनुभव सांगितला की तो कशा अनुभवावर असतो, त्याचे काय चिन्ह असतात ते आणखी चिन्ह पुढे सांगतात. शीतोष्णाची या वाहनी, शीतोष्ण या ओघ, हा ओघ किंवा सुखदुःखाची कडसणी, सुखदुःख रूपी विचार. न समाती काही बोलणी मानापमानाची, मानापमानाची बोलणी ये न समाती. ये न समाती हे या ओवीचं ध्रुवपद आहे. प्रत्येक चरण उच्चारून ये न समाती इथं यायचं. आता शीतोष्णाची या वाहनी ये न समाती, शीत उष्णरूपी ओघ ही त्याच्या ठिकाणी प्रवेश करत नाही. ते तर सुखदुःखाची कडसणी ये न समाती, सुखदुःख रूपी विचार त्याच्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाहीत. किंवा मानापमानाची काही बोलणी ये न समाती, माना आणि अपमान याच्याविषयी काही बोलणं त्याच्या ठिकाणी राहत नाही, शिल्लक राहत नाही. जे जिये वाटा सूर्य जाये तेवते तेजाचे विश्व होय, तैसे दया पावे ते आहे तोची म्हणून. जे कारण जिये वाटा सूर्य जाये, ज्या वाटेने सूर्य गेला तेवते तेजाचे विश्व होय, तेवढं ती जागा, तेवढं ते काय होतं, विश्व तेजाचे होई, प्रकाशमय होऊन जातं. ज्या रस्त्याने सूर्य गेला तेवढा तो रस्ता किंवा ते पूर्ण पुढची सूर्य जिथं आहे तिथं कधी अंधकार आहे का? नाही. म्हणून जिये वाटा सूर्य जाय, ज्या वाटेने सूर्य गेला तेवते तेजाचे विश्व होय, तेवते विश्व तेजाचे प्रकाशमय होऊन जातं. त्याप्रमाणे तैसे तया पावे ते आहे ते तोची म्हणून. त्याप्रमाणे तया पावे ते, त्याला जे प्राप्त होतं ते तोची म्हणून आहे, ते तोच असतो, तो अगोदरही तोच असतो आणि तोच त्याला प्राप्त होतो असा व्यवहार होतो. देखे मेघवने सुटते धारा, ती अन्न रूपते जैसे या सागरा, तैसी शुभाशुभे योगेश्वरा नवते आणे. किंवा वरच्या ओळीचा अर्थ एक आणखी वेगळा आहे. तैसे तया पावे ते आहे तोची म्हणून. त्याला जे प्राप्त होतं ना समोर, त्याला जी वस्तू समोर प्राप्त होते ती तोच म्हणून दिसते, त्या वस्तूला मीच म्हणून पाहतो. तो का म्हणे जे जे भेटे ते वाटे मी ऐसे, ते त्याला मीच असं वाटतं. जे जे भेटे ते त्याला मीच म्हणून पावे, मीच वाटतं. म्हणून तिथं त्याला काय आहे, सगळं काहीच अवशिष्ट द्वैत शिल्लक राहिलेलं नाही. देखे मेघवनी सुटती धारा, मेघातून पावसाचा वर्षाव झाला, धारा खाली आल्या. कुठं? ती अन्न रूपती जैसी या सागरा,
सागरावर पाऊस पडला तर त्या समुद्राला काही त्या पावसाच्या धारा खोपतात का, टोचतात का? टोचत नाहीत. त्याप्रमाणे तैसी शुभाशुभे योगीश्वरा नव्हती आणि त्याप्रमाणे योगारूढ पुरुषाला, योगीश्वर असणारा जो पुरुष आहे योगारूढ पुरुष, त्या पुरुषाला शुभाशुभे आणे नव्हती. त्याला शुभ आणि अशुभ ही भिन्न नाहीत. अर्थात तो त्या शुभ आणि अशुभाला सुद्धा आत्मरूपच पाहतो. त्या आत्मस्वरूपच त्याला ते शुभ आणि अशुभ सुद्धा होतात. तो आपल्यापेक्षा भिन्न काही पाहतच नाही. आपल्याच उपमेने आत्मोपमेने सर्वत्र समम पश्यति अर्जुन, अशा अवस्थेला तो प्राप्त होतो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय, जो हा विज्ञानात्मक भाऊ तया विवरिता झाला वाहू, मग लागला जव पाहू तव ज्ञान ते तोची. जो हा विज्ञानात्मक भाऊ, विज्ञान स्वरूप असणारा अर्थात विपरीत ज्ञानात्मक असणारा हा जो प्रपंच आहे, तया विवरिता वावू झाला, त्याचं विवरण चिंतन केलं असता, विवेक केला असता तो वावू झाला, तो मिथ्या ठरला. किंवा दुसरा एक अर्थ आहे, जो हा विज्ञानात्मक भाव म्हणजे विज्ञान म्हणजे आचार्यांच्या भाषेनुसार विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान आहे. म्हणून अपरोक्ष ज्ञानात्मक असणारा जो हा भाव आहे तोही विवरिता झाला वाहू, तो सुद्धा त्याला विवरण केला असता, चिंतन केला असता मिथ्याच ठरलेला आहे. मग लागला जो पाहू तव ज्ञान ते तोची, मग नंतर तो अनुभवाने पाहायला लागला ब्रह्मस्वरूपाला, तर ते अनुभव ज्ञान सुद्धा तोच होऊन गेला. आता व्यापकी एकदेशी उहापोही जे ऐसी, ते करावी ठेली आपैसी तुझे नवीन. आता यानंतर व्यापक की एकदशी, मी व्यापक आहे का मी एकदेशी आहे, अशी जी उहापोही म्हणजे साधक बाधक जे तर्क आहे ते विचार आहे, अशा प्रकारची उहापोही तेथ करावी ठेली, तिथं हे सगळे विचार संपलेले आहेत. आपैसी आपोआप का दुजे नवीन, हे तो सांगतात की त्या ठिकाणी द्वैत काही शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे ने पाडे तुके, जेने जिंतिली एके इंद्रिय गा. जेने एके इंद्रिय जिंतिली गा, ज्यानं इंद्रिय जिंकली. कोणती इंद्रिये? उभय इंद्रिय, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आणि उभय इंद्रियात्मक असणारं मन, या सर्वांना त्यानं जिंकलं. इंद्रिय शब्दाला उपलक्षण मानून या सगळ्यांना त्यानं जिंकलेलं आहे. म्हणून ऐसा शरीरीची परी, असा शरीरामध्ये असतानाच कौतुके परब्रह्माचे नि पाडे चुके, परब्रह्माच्या योग्यतेला प्राप्त होतो, परब्रह्माच्या तुलनेला तो प्राप्त होतो. किंवा ऐसा शरीरीची परी परब्रह्माचे नि पाडे चुके, हे पण कौतुके, हे पण कौतुकानंच बोलणं आहे, वास्तविक सुद्धा बोलणं त्याच्या ठिकाणी नाही. तो जितेंद्रिय सहजे, तोची योगयुक्त म्हणजे जेणे साणे थोर नेणीजे कवने काळी. तो जितेंद्रिय सहज आहे, कारण जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत जितेंद्रिय होण्याकरता कष्ट लागतात. एकदा का ज्ञान झालं की मग तो सहज अनायासे जितेंद्रिय झालेला असतो, आणि तोच खरा योगयुक्त आहे. तोच योगयुक्त म्हणजे जेणे साणे थोर नेणीजे कवने काळे, कोणत्याही काळामध्ये तो लहान मोठा साना थोर अशा प्रकारचा भेद करत नाही, तोच योगयुक्त म्हणजे. देखे सोनयाचे निखळ मेरुयसने ढिसाळ, आणि मातीयेचे डिखळ की सारिकेची माने. त्याच्या समोर सोनयाचे निखळ सोनयाचे मेरू येसने ढेसाळ, शुद्ध सोन्याचं मेरू पर्वत एवढा ढीग समोर आहे, मेरू पर्वत त्याच्या समोर आहे, निखळ सोन्याचा, सुवर्णाचा, शुद्ध सोन्याचा, आणि एका बाजूला एक ढेकूळ आहे मातीचा. आणि मग तो म्हणतो सारिखेची मानी, हा ढेकूळ आणि तो पर्वत सोन्याचा मेरू पर्वत तो सुद्धा सारखाच त्याला झालेला असतो. समन्वष्टाश्म कांचन. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे ने पाडे निचाड वैसा. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे, पृथ्वीचे ही किंमत कमी व्हावी अशा प्रकारचं जे अनर्घ्य अमूल्य रत्न चोखडे, शुद्ध असं रत्न ते, आणि एका बाजूला एक सामान्य दगड पडलेला आहे. त्या पुरुषाला देखे तो पाहतो दगडाचे निपाडे, ते अनर्घ्य रत्न जे आहे त्या दगडाच्या योग्यतेनं पाहतो. निचाड ऐसा उपेक्षा बुद्धीने पाहतो की त्याला ते अनर्घ्य रत्न आणि तो दगड सारखेच वाटतात. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, अशा प्रकारची त्याची अवस्था झालेली असते सम अवस्थेवर. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु, तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू, हा भाव भेदू विचित्रू कल्पुकैचा. तेथ त्या ठिकाणी अर्थात त्या पुरुषाच्या ठिकाणी सुहृद, सुहृद त्याला म्हणतात जो निरपेक्ष हित करतो, कसलीही इच्छा अपेक्षा न ठेवता हित करतो त्याला सुहृद म्हणतात.
आणि शत्रू विनाकारण अहित करतो त्याला शत्रू म्हणतात. उदास मध्यस्थी सुद्धा करत नाही, साक्षीत्व सुद्धा घेत नाही दोघांच्या भांडण्यामध्ये, त्याला उदास म्हणतात. आणि मित्र म्हणजे पूर्वस्नेहामुळे उपकार करतो, हित करतो, त्याला मित्र म्हणतात. असा जो सुहृद, शत्रू, उदास आणि मित्र हा विचित्र भावभेदू, हा जो विचित्र भावभेद आहे हे तेथ म्हणजे त्या पुरुषाच्या ठिकाणी कल्पो कैसा, त्याच्या ठिकाणी हा भेद आहे का? हा भेद त्याच्या ठिकाणी नाही. तया बंधू कोण कायाचा, द्वेषिया कोण तयाचा, मीची विश्वासदयाचा बोध झाला. त्या पुरुषाला बंधू कोण कायाचा, त्याला कोण आणि कसला बंधू आलाय, द्वेषिया कोण तयाचा, त्याचा कोण द्वेष करणार आहे, आणि तो तरी कोणाचा द्वेष करेल, कारण आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजचे गेला. म्हणून द्वेषू ठेला दया पुरुषा, मीची विश्व ऐसा दयाचा बोध झाला. किंबहुना चराचर आपणची झाला. अशा अवस्थेवर तो गेला. ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे, तो मीची विश्वरूप आहे, मीच विश्व आहे, असा ज्याचा बोध म्हणजे असं ज्याला ज्ञान झालेलं आहे. मग तयाची ये दृष्टी अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाची ये कसवटी वानिया कीजे. मग तयाची ये दृष्टी, त्याच्या दृष्टीने अधम उत्तम असे किरीटी, त्याच्या ठिकाणी अधम उत्तम हा भाव आहे का? काय परिसाची कसवटी वानिया कीजे, परिसाच्या कसवटीला लावलेलं सोनं, त्या सोन्याच्या ठिकाणी चांगले वाईटपणा आहे का? ते ज्याप्रमाणे एकच आहे त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी अधम उत्तम हा भाव नाही. ते जैसी निर्वाण सुवर्णची करी, तैशी दयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतर. ते म्हणजे ती कसवटी, वरची जी परिसाची कसवटी आहे, ती कसवटी काय करते? निर्वाण सुवर्णची करी, त्या सोन्याला उत्तम असं सुवर्णच करून टाकते. तैशी दयाची बुद्धी चराचरी, त्याप्रमाणे ज्याची बुद्धी चराचरामध्ये निरंतर साम्याची उजरी होय, त्याची दृष्टी निरंतर या विश्वामध्ये साम्य समानतेने प्रकाशमय होऊन जाते. त्याला सगळे एकरूपच दिसतं. आधीर दृष्टीने तो विश्वाला पाहतो. जे ते विश्व अलंकाराचे विसुरे, जरी आहाती आनाने आकारे, तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. जे ते विश्वरूपी अलंकाराचे विसुरे, म्हणजे विसुरे म्हणजे विस्तार. विश्व हा एक अलंकार, या अलंकाराचा जो विस्तार आहे, समुदाय आहे, जरी आहाती आनाने आकारे, हे विश्वरूपी अलंकाराचे जरी विभिन्न अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जरी आकार असले, अलंकार वेगवेगळे आहेत, विश्व चित्र विचित्र आहे, हे एक अलंकार आहे, वेगवेगळे अलंकार दागिने आहे, परंतु तो परब्रह्मे एकची भांगारे घडले, तरी सुद्धा ते जे अलंकार आहेत ते परब्रह्मरूपी एकाच सुवर्णाच्या द्वारा झालेले आहेत. म्हणून हे जे अलंकार आहेत, अलंकार हे सुवर्णापेक्षा भिन्न नाहीत. अलंकारामध्ये आतून बाहेरून केवळ ज्याप्रमाणे सुवर्णच आहे, त्याप्रमाणे जगामध्ये त्याला आतून बाहेरून केवळ परमात्म दर्शनच होतं. आयशे जाणणे जे बरवे, ते फावले तया आगवे, म्हणून आहाच वाहाचे न झकवे येणे आकार चित्रे. आयशे म्हणजे वरच्या उभेत सांगितलं जे, ते असं बरवे जाणणे, यथार्थ जाणणं, यथार्थ ज्ञान, ते फावले तया आगवे, ते आगवे तया फावले, ते संपूर्ण यथार्थ ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणून आहाच वाहाचे येणे आकार चित्रे न झकवे. आहाच वाहाच म्हणजे वरवर असणारं, खोटं असणारं हे जे आकार चित्र आहे, याच्यानं तो कधीही झकवल्या जात नाही, म्हणजे कधीही तो फसत नाही. घापे पटा माझी दृष्टी, दिसे तंतूची सैंग सृष्टी, परी तो एक वाचुनी गोष्टी तुझे नाही. दुसरे उदाहरण सांगतात, पटा माझी दृष्टी घापे. पटामध्ये जर दृष्टी टाकून पाहिलं, सूक्ष्म दृष्टीने पाहिलं, तर तंतूची सैंग सृष्टी दिसे. तंतूचीच आडवी उभी अशी सैंग सृष्टी आपल्याला दिसते. तंतूच आडवी उभी अशी याच्या पटामध्ये आहेत, हेच आपल्याला दिसून येईल. परी तो एक वाचुनी गोष्टी तुझी नाही. परी तो म्हणजे तो पट, एक वाचुनी तंतू वाचुनी दुजी गोष्टी नाही. त्या पटामध्ये तंतूशिवाय दुसरं काहीही नाही. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्याप्रमाणे हे पट म्हणजे एक विश्व आहे, याच्यामध्ये आडवे उभे तंतू म्हणजे परमात्मा आहे, ब्रह्मस्वरूप आहे, आतून बाहेरून ओतप्रोत भरलेलं, आणि तेच ब्रह्म या ज्ञानी पुरुषाला, या योगारूढ पुरुषाला दिसतं. ऐसेनी प्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव दयाते असे, तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे. ऐसेनी प्रतीती हे गवसे, अशा प्रतीतीने हे गवसे, असं हे म्हणजे हे जगत, हे म्हणजे इदम शब्दोदितम जगत, हे सगळं काय आहे, हे म्हणजे जगत. गवसे म्हणजे व्यापलं. ऐसेनी प्रतीती हे गवसे, या प्रतीतीने, या ज्ञानाने हे जगत पूर्ण व्यापलेलं आहे. ऐसा अनुभव दयाते असे, असा ज्याला अनुभव आला, तोची समबुद्धी
हे अनारीसे नव्हे जाणे, तोच खरा समबुद्धी पुरुष आहे, याच्यामध्ये काही अनारीस नाही, वेगळं बोलणं नाही, असं तो निश्चित जाण. हे माझं बोलणं खरं आहे की तोच खरा समबुद्धी आहे. आणखी तो कसा आहे त्याचं आणखी पुढं वर्णन करतात भगवान परमात्मा की जयाचे नाव तीर्थ राहू, दर्शने प्रशस्तीसी ठाऊ, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही. जयाचे नाव तीर्थराव, तीर्थराज असं ज्यांचं नाव आहे. तीर्थराज म्हणजे तीर्थानाम राजा, सगळ्या तीर्थांचा जो राजा आहे त्या तीर्थराज म्हणतात. असा तो पुरुष, तो तीर्थांचा राजा आहे. अजून दर्शने प्रशस्तीसी ठाऊ, त्याचं दर्शन झाल्याबरोबर अंतकरणाला प्रसन्नता प्राप्त होते. दर्शने प्रशस्तीसी ठाऊ किंवा पूज्यतेला स्थान मिळतं, असा एक अर्थ आहे. जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही, भ्रांत पुरुषाला सुद्धा ज्याच्या संगतीमध्ये ब्रह्मभाव प्राप्त होतो, भ्रांत पुरुषाला देखील. आता याचा काय अर्थ लावायचा? भ्रांत पुरुषाला देखील म्हणजे भ्रम गेल्याशिवाय तर ब्रह्मभाव प्राप्त होणार नाही. मग त्या भ्रांत पुरुषाला हे ब्रह्मभाव कसा प्राप्त होईल? आणि भ्रांत आहे तर ब्रह्मभाव प्राप्त होणार नाही. बरं, ब्रह्मभाव झाला असेल तर तो भ्रांत नसणार, कारण भ्रम असेल तर ब्रह्मज्ञान होणं शक्यच नाही. मग इथं माऊली म्हणतात की जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही, याचा अर्थ असा आहे की या महात्म्याच्या दृष्टीने भ्रांतासही ब्रह्मभाव असा एक अर्थ आहे. किंवा हे महात्मे अगोदर काय करतात की भ्रांताचा भ्रम घालवतात. असा भ्रांत असणारा अनधिकारी पुरुष त्याला अगोदर अधिकार प्राप्त करून देतात, त्याचा भ्रम घालवतात आणि मग जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासे. जयाचेनी बोले धर्म जिये, दिठी महासिद्धी ते विये, देखे स्वर्ग सुखादे इये खेळ दयाचा. जयाचेनी बोले धर्म जिये, सहज बोलणे हित उपदेश, त्याच्या सहज बोलण्यामधून धर्म जगतो. दिठी महासिद्धी ते विये, त्याची दृष्टी महासिद्धींना उत्पन्न करते, जन्म देते. देखे स्वर्ग सुखादे इये खेळ दयाचा, स्वर्ग सुख वगैरे हे तर त्याची लीलाच आहे. विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ती प्रशंसिता लाभार्थी. अकस्मात अचानक सहज जरी तो पुरुष, तो महात्मा अंतःकरणाला आठवला, त्याचं स्मरण जरी झालं तरी सुद्धा, तरी दे आपुली योग्यता, तरी तो महात्मा त्या स्मरण मात्रे आपल्याला त्याची योग्यता प्राप्त करून देतो. आपण सारिखे करती तात्काळ, असं तो महात्मा आपल्याला त्याची योग्यता आपल्याला प्राप्त करून देतो. हे असो, आता हे वर्णन असं म्हटले तया ते प्रशंसिता लाभार्थी, त्याचं वर्णन करत असताना अनेक प्रकारचे लाभ होतात. ते हरपले आपण ते पावे, तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याचे सदा. या वर्णनामध्ये प्रशंसेमध्ये अनेक प्रकारचे लाभ आहेत असं भगवान बोलतात. आणखी तो कसा असतो पुढे बोलतात, योगी युंजित सतत पुढे ते अस्तविना ऐसे, जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपण असे अखंडित. पुढे ती आस्तवेना, मग नंतर आस्तवेना ऐसे अद्वैत दिवसे जया पाहले. आस्तवेना कधीही अस्त होणार नाही अशा प्रकारच्या अद्वैत रूपी दिवसाने ज्याला उजाडलेला आहे, असा अद्वैत दिवस त्याच्याकरता उजाडलेला आहे तो पुरुष. मग आपण पाची अखंडित आपण असे, आपणच आपल्यामध्ये अखंडित राहतो. ऐशी या दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी, जे सहजे अपरिग्रही तिही लोकी तोची म्हणून. ऐशी या दृष्टी जो विवेकी, अशा दृष्टीने, अशा या ज्ञान दृष्टीने असा जो विवेकी पुरुष आहे, असा जो ज्ञानी पुरुष आहे तो अर्जुना, तो एकाकी. तो एकाकी म्हणजे तो एकटाच आहे, त्याच्याकरता काही द्वैत नाही. तो एकमेवा द्वितीयम असा झालेला असल्यामुळे पार्था तो एकाकी, तो एकटाच आहे, एकच आहे. का बरं? जे सहजे अपरिग्रही तिही लोकी तोच म्हणून. जे कारण सहजे अपरिग्रही, सहज अपरिग्रही असणारा असा जो पुरुष तो तिही लोकी तोच म्हणून. तो तिन्ही लोकांमध्ये तोच आहे, तिन्ही लोकांमध्ये आतून बाहेरून तोच आहे स्वरूपाने. म्हणून त्याच्याकरता, म्हणून तो एकाकी आहे, तोच एकटा आहे, त्याच्याकरता काही द्वैतच पुढे नाही. म्हणून तो एकमेवा द्वितीय, एकटाच एकटा आहे. ऐसी असाधारणे निष्पन्नाचे लक्षणे, आपुलेने बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. या ओळीपर्यंत या योगारूढ पुरुषाची लक्षणं भगवान परमात्म्याने सांगितलीत. इथे संपली ही लक्षणं. ऐशी असाधारणे, असामान्य विशेष अशा स्वरूपाची ही निष्पन्नाची लक्षणे, योगारूढ पुरुषाची किंवा सिद्ध पुरुषाची जी लक्षणं आहेत ती आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. श्रीकृष्ण परमात्मा आपुलेनी बहुवसपणे आपल्या सर्वज्ञत्वेने श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला सांगत आहे. आता इथून पुढे
107 पासून ते 111 पर्यंत माऊली देवाचं वर्णन करतात की ज्या श्रीकृष्ण परमात्म्याने ही योगारूढ पुरुषाची लक्षणं सांगितली, त्या श्रीकृष्ण परमात्म्याची काय लक्षणं आहेत, तो परमात्मा कसा आहे त्याचं वर्णन करतात. जो ज्ञान यांचा बापू देखणे याचे दिठीचा दीपू, जो दादुलयाचा संकल्प विश्वरचे, जया दादुलयाचा संकल्प विश्वरची, जो ज्ञानी याचा बापू, जो ज्ञानी पुरुषांचाही बाप आहे, कृष्णम वंदे जगद्गुरुम असा असल्यामुळे ज्ञानियांचाही बाप आहे, पिता आहे. देखणे याचे दिठीचा दीपू, पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा दीपक आहे, दीप आहे. अर्थात त्याचा अर्थ आहे देखणे याचे म्हणजे प्रमात्याच्या, दिठीचा म्हणजे वृत्तीज्ञानाचाही प्रकाशक आहे, त्याच्या वृत्तीज्ञानाचाही जो प्रकाशक आहे असा श्रीकृष्ण परमात्मा. जया दादुलयाचा संकल्प विश्वरची, ज्या दादुलयाचा म्हणजे समर्थाचा संकल्पच विश्वरची, संकल्पच ही विश्वाची उत्पत्ती करतं, त्याचा संकल्पची झाला या ते प्रसवताव. प्रणवाची पेठे झाले शब्द ब्रह्म माझिठे, ते दयाची यशा धाकुटे वेढू न पुरे. प्रणवाची पेठे, प्रणव म्हणजे ओंकार, या ओंकाराच्या पेठेमध्ये बाजारामध्ये शब्दब्रह्म झाले, शब्दब्रह्म उत्पन्न झाले, पण ते कसं आहे माझिठे झाले. माझिठे म्हणजे अत्यंत छोटा आहे, लहान आहे असा एक अर्थ आहे. किंवा दुसरा अर्थ असा आहे की झाले शब्दब्रह्म माझिठे, शब्दब्रह्म हे एक वस्त्र निर्माण झालेलं आहे. ओंकार रूपी बाजारामध्ये शब्दब्रह्म म्हणजे वेद हे एक काय आहे, वस्त्र आहे. आणि ते जयाची या यशा धाकुटे वेढू न पुरे, ज्या परमात्म्याच्या यशाला व्यापण्यासाठी ते वस्त्र न पुरे, धाकुटे पडतं, लहान पडतं, ते त्याचं यश व्यापण्याकरता हे वस्त्र अपुरं पडतं. असं परमात्म्याचं यश अतिशय मोठं आहे, व्यापक अशा स्वरूपाचा परमात्मा आहे. यशाने जयाचे अंगे के तेजे, आवो रवी शशीची वनिजे, म्हणून जग हे वेसीजे विन असे तया. आता याचा पण अर्थ फार थोडासा क्लिष्ट आहे, पण लक्ष द्या, कारण या ओळीनं पण बराच वेळ चिंतनासाठी गेला. जयाचेने अंगिके तेजे, ज्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या तेजाने आवू रवी शशीची वनिजे, चंद्र आणि सूर्य यांच्या व्यापाराला सुद्धा प्रतिष्ठा, आव म्हणजे प्रतिष्ठा आलेली आहे, असं परमात्म्याचं जे स्वरूप तेज आहे. म्हणून त्याच कारणानं जग हे वेसीजे विन असे तया, जग हे जग तया म्हणजे त्या रवी शशींना, चंद्र आणि सूर्यांना, तया हे जग वेसीजे विन असे, त्या चंद्र आणि सूर्यांना हे जग वेसीजे विन असे. वेसीजे विन म्हणजे प्रकाशाविन, वेसीजे विन म्हणजे प्रकाशाशिवाय त्यांना हे जगत आहे का असा एक अर्थ. याचा अर्थ असा की भगवान परमात्म्याने जर या रविचंद्रांना प्रकाश दिला नसता तर त्यांना हे जगतच पाहायला मिळालं नसतं, असा भाव आहे. त्यांना हे जग हे विन तया हे जग वेसीचे विन असे, त्यांना हे जग प्रकाशाशिवाय मिळालं असतं का पाहिला, असा एक अर्थ. किंवा म्हणून तयाविन हे जग वेसीजे असे, असा एक अर्थ आहे. तयाविन वेसीजे विन असे तया अन्वय केला तर तयाविन म्हणजे म्हणून तयाविन हे जग वेसीजे असे, असा एक अन्वय. म्हणजे म्हणून तयाविन, तया म्हणजे त्या परमात्म्याशिवाय स्वरूपभूत प्रकाशाने प्रकाशित करणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याशिवाय हे जग हे विश्व वेसीजे असे प्रकाशित आहे म्हणजे नाही. त्या परमात्म्याशिवाय हे जगत प्रकाशितच नाही, होऊ शकत नाही, प्रकाशित नाही, असा एक दुसरा अर्थ आहे. हा गा नामची एक दयाचे, पाहता गगनही दिसे त्याचे, गुण एकैक तयाचे कलिशीलतून. आता इथं 111 पासून ते 132 पर्यंत ज्ञानोबराय माऊली आपल्या अंतःकरणाशी स्वतःशीच बोलत आहेत. हा गा नामची एक दयाचे, ज्याचं हे नामच, परमात्म्याचं हे नावच पाहता गगनही दिसे टाचे, हे आकाश सुद्धा याच्या नावापुढे टाचा आहे, कमी आहे, न्यून आहे, थोडं आहे. माऊली म्हणतात ना, गगनाहुनी वाढ नाम आहे, या गगनापेक्षा हे व्यापक भगवंताचं नाव आहे. त्याप्रमाणे जयाचे एक जयाचे नावच पाहता गगनही दिसे टाचे, गगन सुद्धा कमी आहे, न्यून आहे. गुण एकैक तयाचे कलिशील तू, त्याचे एक गुण आता किती तू जाणशील, किती वर्णन करशील, त्याचे अनंत गुण आहेत, अनंत अपार गुण आहेत, त्याचे तू किती वर्णन करणार, असं आपल्याशी स्वतःला माऊली बोलतात. म्हणून असो हे वानने सांगो नेनो कवनाचे लक्षणे, दावावी मिशयेने का बोलले होते. या ओळीमध्ये पण फार सारभूत असा वेगवेगळ्या प्रकारचे भाव काढलेले आहेत. प्रत्येक जण, अनेक जणांनी वेगवेगळे भाव काढलेत. तर याला पण फार म्हणजे विशेष अशा स्वरूपाचे, कारण येथून ह्या ओळीपासून पुढच्या ज्या ओळी आहेत
त्या ओव्यांचा भाव कळत नाही, ही ओवी कळली नाही तर. म्हणून ह्या ओवीचा भाव कळणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून असो हे वानने, हे वर्णन करणं आता असो, भगवंताचं वर्णन करणं असो, कारण किती वर्णन करावं, वर्णन पूर्णच होणार नाही, असं अवर्णनीय देव आहे. किती वर्णन करावं? सांगून नेनो कवनाची लक्षणे, ही लक्षणं कुणाची आहेत ते सांगून नेनो. ही जी लक्षणं सांगितली वर, म्हणजे योगारूढ पुरुषाची, किंवा आता इथं माऊलींनी भगवंताची सांगितली ती घ्यायची, का योगारूढ पुरुषाची घ्यायची ती किंवा ही, समजा ती कुणाची आहेत सांगून नेनो. बरं, दावावी विषयीने का बोललो होते, मी असं का बोललो, काय बोललो मी, की ही लक्षणं कुणाची आहेत ते सांगून नेनो. ते सांगता येत नाही ही लक्षणं कुणाची आहेत. मी असं बोललो, ते का बोललो त्याला पण काहीतरी कारण आहे, आणि ते पण दावावी, ते पण कारण तुम्हाला सांगितलं पाहिजे, म्हणून पुढे म्हणतात ऐके, असा एक अर्थ आहे. किंवा इथं गुरुवरे खंदारकर महाराजांनी आणखी एक वेगळा भाव काढलेला आहे, की म्हणून असो हे वानने, हे वर्णन आता इथं असो, सांगून नेनो कवनाची लक्षणे, ही जी लक्षणं भगवंतानं सांगितली, थोडा विस्तृत त्याने अर्थ सांगितलाय, की ही जी लक्षणं भगवान परमात्म्याने सांगितली अर्जुनाला, ती लक्षणं योगारूढ पुरुषाची आहेत, स्वतःची भगवंताला लक्षणं सांगितली नाही. ही लक्षणं सांगितली योगारूढ पुरुषाची, परोक्षत्वाने सांगितली, ही माझी लक्षणं आहेत, किंवा असाच मी सुद्धा आहे आणि मी आणि तू एकच आहोत, अशा प्रकारची अपरोक्षत्वाने ती लक्षणं सांगितली नाहीत. परोक्षत्वाने असा एक योगारूढ पुरुष आहे अशी लक्षणं सांगितली. का सांगितली? कारण भगवंताला, त्याचं कारण भगवंतानं परोक्ष रूपानं दाखवावीत असा भगवंताचा अभिप्राय दिसतो. का दिसतो? त्याचं कारण त्यांनी सांगितलं, कारण हे जर वर्णन माझं आणि तुझं, आपल्या दोघांचंही स्वरूप असंच आहे असं अपरोक्षत्वाने सांगितलं, तर अर्जुन याच ठिकाणी अपरोक्ष ज्ञानाला प्राप्त होईल. तो देहाहून, तो वृत्तीवर राहायचा नाही, आणि वृत्तीवर जर राहिला नाही तर मग हे संवादाचं सुख मी कुणाशी भोगावं. म्हणून ही लक्षणं जी सांगितली ती परोक्षत्वाने योगारूढ पुरुषाची सांगितली, असा एक भाव काढलेला आहे. किंवा मामांनी सरळ अर्थ लावलेला आहे, की त्यांनी सांगितलं ही लक्षणं कुणाची आहेत ती मी सांगू शकत नाही, ती लक्षणं कुणाची नेमकी आहेत ही मी सांगू शकत नाही. बरं, असं तरी मी का बोललो, ही लक्षणं कुणाची आहे ती सांगू शकत नाही, असं तरी मी का बोललो, याला कारण असं आहे, ते कारण पुढे सांगतात. ऐके, आता इथे पण स्वतः असेच बोलतात, ऐके म्हणजे पुढच्या श्रोत्यांना बोलत नाही, ऐके म्हणजे आपल्या मनाशी बोला, ऐक, स्वतःला बोलतात. द्वैताचा ठाऊची फिडी, ती ब्रह्मविद्या कीजेल उघडी, तरी अर्जुन पडी गोडी नासेल हन. जर द्वैताचा ठाव फेडणारी ब्रह्मविद्या जर उघडी केली, अपरोक्षत्वाने हे जर ज्ञान सांगितलं, तर अर्जुनाची पडीये गोडी, अर्जुनाच्या ठिकाणी असणारी जी पडीये आवड आहे ती गोडी नासेल ना. हे संवाद सुख जे आम्हाला घ्यायचंय कल्पित द्वैत ठेवून, ही आवड ही नष्ट होईल ना. जर आम्ही दोघंही निर्वृत्तीमध्ये राहायला लागलो तर हे सुख कुणं भोगायचं, समाजाचं सुख कुणी घ्यायचं, म्हणून हे सांगितले नाही असं सांगतात. म्हणून तैसे ते बोलणे, नवे सपातळ आड लावणे, केले मनची वेगळवाने भोगावया. म्हणून ते तैसे बोलणे, म्हणून भगवान परमात्मा ते तसं बोलले. ते तसं बोलले म्हणजे कसं बोलले, नाही पुढे अन्वय लावा लागतो. म्हणून ते तैसे बोलणे नव्हे, इथं थांबायचं. म्हणून ते बोलणं तसं नाही, कसं नाही, अपरोक्षत्वाने नाही, परोक्षत्वाने केलं. अपरोक्षत्वाने तैसे बोलणे नव्हे, कैसे बोलणे नव्हे, ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी, द्वैताचा ठावची फेडी, ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी असं बोलणं नाही, असं बोलणं नाही. सपातळ आड लावणे म्हणजे त्यांनी असा कल्पित द्वैताचा पातळ असा पडदा भगवंताने ठेवलेला आहे अर्जुनाच्या आणि भगवंताच्या मध्ये. केले मनची वेगळवाने भोगावया, ते मनच भगवान परमात्म्याने आपलं मन आणि अर्जुनाचं मन हे कल्पित द्वैतामध्ये थोडंसं वेगळं ठेवलेलं आहे, हे संवाद सुख भोगावया, संवादाचं सुख भोगण्याकरिता. जया सोहम भाव अटकू, मोक्ष सुखा लागून रंकू, जयाचे दिठीचा धने कळंकू, लागेल तुझ्या प्रेम. ज्यांना सोहम भाव अटकू, जे सोहम भावामध्ये मीच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच मी आहे, सहा अहम अहम सहा अशा ओतप्रोत चिंतनामध्ये जे अडकलेले आहेत, अटकू म्हणजे अडकलेले आहेत, गुंतलेले आहेत, त्याचंच जे चिंतन करतात, मनन करतात ते, आणि मोक्ष सुखा लागून रंकू, मोक्ष सुखासाठी जे दीन झालेले आहेत, रंक झालेले आहेत, असे जे मुमुक्षू, त्यांचे तयाचे दिठीचा कळंकू धणे कदाचित लागेल तुझ्या प्रेमा, तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल. त्यांच्या दृष्टीचा कळंक कदाचित या अर्जुनाच्या दृष्टीला लागेल असं भगवान मनामध्ये म्हणत असतील, असं माऊली मनामध्ये म्हणतात, असं माऊली मनात म्हणतात की भगवान असं मनात म्हणत असतील की हे जे आहेत यांच्या दृष्टीचा कलंक माझ्या अर्जुनाला लागेल, म्हणून भगवंताने हे कल्पित होता थोडासा पातळ असा अर्धामध्ये ठेवला संवाद सुख भोगण्यासाठी. वास्तविक दोघं एकच आहेत. हे तर कुठं त्यांचं अद्वैत हे तर कुठे गेलंच नाही, हे तर हा तर आनंद आहेच आहे.
कल्पित द्वैत भोगताना सुद्धा तो आनंद आहेच आहे, तेव्हा सुद्धा ऐक्य आहेच आहे. कल्पित द्वैतामध्ये आले म्हणजे ते काय अद्वैत बाजूला गेलं असं नाही. कल्पित म्हणजे मिथ्या पदार्थ अधिष्ठान रूप असतो. पण कल्पित द्वैत जरी घेतलं तरी पण जे वास्तव अद्वैत आहे ते काही बाजूला जात नाही. कल्पित द्वैत म्हणून स्वीकारलेलं जे जो आनंद असतो त्या आनंदामध्ये उपभोगही असतो आणि त्या आनंदामध्ये आनंद रूपता सुद्धा असते. महाराजांनी चांगदेवपाष्टी सांगत असताना सांगितलं होतं की कल्पित द्वैतामधला जो आनंद आहे त्या आनंदाचा उपभोगही कसा असतो, उपभोग असतो कल्पित द्वैताद्वारा. आणि कल्पित द्वैत हे अधिष्ठान रूप असल्यामुळे तिथे अद्वैत रूपता सुद्धा असते. अद्वैत रूपताही आहे आणि त्याचा उपभोगही आहे. जर द्वैत सत्य असेल तर कदाचित आभासिक त्या ठिकाणी भोग आहे परंतु आनंद रूपता नाही, जर सत्य द्वैत असेल तर. आणि जर द्वैत मिथ्या ठेवलं, कल्पित ठेवलं तर मात्र आनंदाचा उपभोगही राहतो आणि आनंद रूपताही अबाधित राहते. असं जे सुख आहे ते सुख यथार्थ जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगण्यासाठी भगवान परमात्म्याने देव आणि भक्त, अर्जुन आणि परमात्मा यांच्यातलं प्रेम टिकवण्यासाठी, हा आनंद विलक्षण आनंद उपभोगण्यासाठी भगवंताने हे कल्पित द्वैतमध्ये ठेवलं. अर्जुनाच्या आणि देवाच्या मनामध्ये कल्पित द्वैत ठेवलं आणि मग बोलत आहेत, विपायी अहंभाव जयाचा जाईल, मी तेची हा जरी होईल तरी मग काय कीजेल एकलया. विपायी कदाचित अहंभाव याचा जाईल, याचा अहंभाव म्हणजे वृत्तीवर जर तो राहिलाच नाही, मी देहावर आहे, मी एक अर्जुन आहे, मी देह आहे, मी या देहावर आहे किंवा मी वृत्तीवर आहे, अशा वृत्तीवरच जर राहिला नाही तर मी तेची हाजरी होईल. आणि जर मी आणि तो आम्ही दोघं एकच झालो, मी रूपच तो झाला, अर्थात ब्रह्मरूपच तो झाला, मी म्हणजे ब्रह्म तेची हाजरी होईल. हा जर ब्रह्मरूपच झाला तरी मग काय कीजेल एकलया, आम्ही दोघं एकच हो. मग आम्ही अद्वैत, या अद्वैतामध्ये केवळ विलक्षण आनंद जो आहे जीवनमुक्तीचा तो आनंद उपभोगता येणार नाही. म्हणून म्हणतात की मग एकट्यानं त्या अद्वैत अवस्थेमध्ये काय करायचंय, त्यापेक्षा ही अद्वैत अवस्थाही अबाधित ठेवूया आणि नंतर कल्पित द्वैत मानून जीवनमुक्तीचं विलक्षण सुखही भोगूया. अशा अवस्थेवर जाऊन भगवान परमात्मा मध्ये कल्पित द्वैताचा आड पडदा ठेवून अर्जुनाला बोलत आहेत किंवा अंतःकरणातून असं भगवान म्हणत आहेत अर्जुनाच्या विषयी. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरून बोलिजे, ना तरी दाटूनी खेळू दिजे, ऐसे कोण आहे. दिठीची पाहता निविजे, ज्याची दृष्टी पाहिल्याबरोबर, दृष्टीने पाहिल्याबरोबर निविजे, अंतःकरण शांत व्हावं, समाधान व्हावं, ज्याला पाहिल्याबरोबर समाधान व्हावं. तोंड भरून बोलिजे, का ज्याला तोंड भरून बोलावं, ना तरी दाटूनी खेळू दिजे, दाटून अंतःकरणपूर्वक त्याला खेळू द्यावं, आलिंगन द्यावं, ऐसे कोण आहे, असं कोण आहे दुसरं अर्जुनाशिवाय भगवंताला तरी. म्हणून भगवान म्हणतात की तुझ्याशिवाय कोण आहे मला दुसरं, की दाटूनी खेळू दिजे, ऐसे कोण आहे तुझ्याशिवाय. म्हणून मी असं म्हणतोय, आपुलिया मना बरवी, असं माई गोठी जीवी, ते कवनीशी चावळावी जरी ऐक्य झाले. जर तुझं आणि माझं ऐक्य झालं, ऐक्य तर आहेच आहे, परंतु ते जर ऐक्य अवस्थेत अद्वैत अवस्थेमध्ये जर निर्वृत्तीमध्ये आम्ही राहिलो तर मग आपल्या मनाबरोबर आपल्या मनाला आवडणारी अशी जी गोठी, असमाई अंतःकरणामध्ये न मावणारी अशी गोष्ट, जीवी म्हणजे अंतःकरणात असमाई गोठी न मावणारी अशी गोष्ट कवनीशी चावळावी, कुणाला सांगावी. जर निर्वृत्तीमध्ये राहिलो, अंतःकरणामध्ये आवडणाऱ्या एकमेकांच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुणी कुणाला मग सांगायच्या, असं होईल. म्हणून म्हणतात जरी ऐक्य झाले, या काकुळती जनार्दने, अन्य उपदेशाचे हातासने, बोला माझी मन मने अलिंगू सरले. या काकुळती जनार्दने, या काकुळतीने, असा काकुळती भगवान परमात्मा आला, काळजीने, काकुळती म्हणजे काळजीने, जनार्दने परमात्म्याने, अन्य उपदेशाचे हातासने, अन्याचा उपदेश करण्याच्या निमित्ताने किंवा युक्तीने. अन्याचा उपदेश म्हणजे तर कोणाचा उपदेश आहे, योगारूढ पुरुषाचा. कोण संन्यासी आहे, कोण योगी आहे, तो योगारूढ पुरुष कसा असतो, हा सगळा उपदेश अन्याचा उपदेश करून या युक्तीने बोला माझे मन मने अलिंगू सरले. बोला म्हणजे या बोलण्यामध्ये भगवंताच्या मने, भगवंताचं मन अर्जुनाच्या मनाला अलिंगू सरले. आलिंगन देताना राहिलं, आलिंगन दिलं असा एक अर्थ आणि आलिंगन दिलं नाही असा एक अर्थ केलाय. दोन प्रकारचे अर्थ केले. मन मने अलिंगू सरले, आलिंगन दिलं तर कसं दिलं, तर अर्जुनत्व आणि श्रीकृष्णत्व हे कल्पित द्वैत शिल्लक ठेवून आलिंगन दिले असा अर्थ केलाय. आणि आलिंगू सरले, आलिंगनच दिलं नाही म्हणजे अपरोक्षत्वाने आलिंगन दिलं नाही असा एक अर्थ केलाय. दोन्ही बरोबर आहे. हे परिसता जरी कानडे, आता माऊली म्हणतात, कारण ज्ञानोबा हे साक्षात ज्ञान आहेत, साक्षात ज्ञान, कैवल्याचा पुतळा, ज्ञानच ज्यांच्या रूपानं अवतरले या पृथ्वी तलावर, असे ज्ञानोबा आहेत.
साक्षात स्वरूपभूत ज्ञान असे ज्ञानोबा आहेत. म्हणून ते ज्ञानोबा म्हणतात की हे परिसता हे ऐकायला जरी काही लोकांना कानड वाटत असलं, की जे ज्ञानाचा अभ्यास करतात, जे केवळ अद्वैत स्थितीमध्ये राहतात, अशा लोकांना जर हे परिसता ऐकता कानडे वेगळं वाटत असलं, वाकडं वाटत असलं, तरी सुद्धा जाणपा पार्थ उघडे, जर तरी सुद्धा जाण, पार्थ म्हणजे अर्जुन, उघडे श्रीकृष्णाचे निरूपडे ओतले गा. अर्जुन म्हणजे साक्षात श्रीकृष्णाचं सुखच आहे, सुखाचीच मूर्ती आहे. श्रीकृष्ण रूपी सुख म्हणजेच अर्जुनाची मूर्ती आहे, असं तू जाण, असं आपल्या मनाला बोलत आहे. हे असो वैसेची यशवटी, जैसे एकची विये वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. हे असो, आता हे असो म्हटले, बस किती वर्णन करावं. वैसेची यशवटी एखाद्या उदाहरण देऊन सांगतात. एखाद्या जैसे एकची विये वांझोटी, एखाद्या स्त्री वांझट स्त्री आहे, वांझ स्त्री आहे, त्या स्त्रीला वयाच्या उतार वयामध्ये 60-70 वयामध्ये वर्षामध्ये तिला एखादं एकुलता एक मुलगा जन्माला यावा. तिला मुलगा जन्माला आला आणि मग वैसेची शेवटी जैसे एकची विये वांझोटी, एकच मुलगा तिला जन्माला आला शेवटी, तर मग ती मोहाची त्रिपुटी नाचू लागली. तिच्या ठिकाणी मग काय तो आनंद, त्रिपुटी इथं निर्माण होते. मग त्रिपुटी म्हणजे ती एक स्त्री, तो मुलगा, आणि त्याच्यामध्ये जे लाड कौतुक खेळणं वगैरे, त्याने एकमेकाला खेळवणं बोलणं, ही जी त्रिपुटी आहे, मग काय त्या त्रिपुटीचा आनंद आहे. त्रिपुटी जणू काय नाचायच लागते. तसा भगवान परमात्मा, ह्या वांझट स्त्रीचं उदाहरण उपमा भगवंताला दिली ज्ञानोबरायाने. बघा आता का दिले, ज्ञानोबराय पुढे स्पष्टीकरण करतात. तैसे झाले श्री अनंता, तसं ह्या देवाला झालेलं आहे. ऐशे तरी मी न म्हणता, तरी जरी तयाचा न देखता अतिशय येत. आता बघा, जरी तयाचा येत अतिशय न देखता, तरी मी ऐशे न म्हणता, जर त्या भगवान परमात्म्याचा अर्जुनाविषयीचा जो प्रेमाचा अतिशय, प्रेमाचा अतिरेक मला पाहायला भेटलाच नसता, तर मी असं बोललो नसतो. असं म्हणजे कसं, या वांझट स्त्रीची उपमा भगवंताला दिली नसती. पण दिली का दिली, अहो त्या तू भगवान तसं करायच लागला म्हणे, त्या वांझट स्त्री सारखंच करायला. आता काय करू मी, तरी ते द्यावी लागली मला उपमा. त्याच्या प्रेमाचा अतिरेकच असा झालाय की त्या अर्जुनावर तू इतकं प्रेम करतोय की नको ते अद्वैत अवस्थान रूप काय नको, थोडं कल्पित द्वैत पाहिजे, आणि त्याच्यामध्ये आम्हाला एकमेकाला समाज सुख बघायचंय. असं तो एकदम अर्जुनाविषयी इतकं प्रेम व्यक्त करतोय की त्या प्रेमाला भगवान माऊलीने त्या वांझट स्त्रीची उपमा दिली की त्या वांझट स्त्रीसारखंच हा करायला लागलाय. मी म्हटलो नसतो, म्हणले असतं तो देव आहे स्वतः, त्या देवाला कसं काय असं म्हणावं, म्हटलो नसतं, पण म्हणावं लागलं कारण तसं तो करतोयच. पहा नवल कैसे चोज, के उपदेश केवते झुंज, परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. पहा विचार करा, माऊली म्हणतात, स्वतःलाच म्हणतात. नवल आहे, काय आश्चर्य आहे, कैसे चोज काय आश्चर्य आहे, काय भगवंताची आवड आहे, के उपदेश कुठे चाललाय हा उपदेश, आणि केवते झुंज काय युद्धाची ती जागा आहे, युद्धाची जागा, आणि तिथं हा उपदेश चाललाय. काय आश्चर्य आहे, काय नवल आहे, तरी पुढे वालभाचे भोज नाचत असे. साक्षात पुढे म्हणजे अर्जुनाच्या पुढे आधारित पद घालावी लागतात. पुढे म्हणजे अर्जुनाच्या पुढं वालभाची भोज नाचत असे. जणू काय वालभाचे म्हणजे आवडीचं, भोज म्हणजे प्रेम, नाचत असे, कृष्ण रूपाने नाचत असे. जणू काय कृष्ण रूपाने ते कृष्ण हेच प्रेम जणू काय अर्जुनाच्या पुढे नाचत आहे. जसं त्या वांझ स्त्री आणि त्यांची त्रिपुटी प्रेमाची नाचू लागतेच पुढं माऊली बोलले, तसं इथं सिद्धांतामध्ये वास्तविक अर्जुनाच्या समोर हा श्रीकृष्ण हेच जणू काय हे श्रीकृष्ण रूपी जे सुख आहे किंवा हे जे प्रेम आहे, साक्षात प्रेमच श्रीकृष्णाच्या समोर अर्जुनाच्या समोर प्रेम रूपाने नाचत आहे. हे श्रीकृष्ण साक्षात प्रेमच आहे की काय, आवड आहे, आणि ती आवडच भगवंत अर्जुनाच्या समोर ही नाचत आहे. आवडी आणि लाजवी, व्यसनू आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी, तरी ते काय. आवडी आणि लाजवी, आवड आहे आणि म्हटले लाज वाटते. अहो आवड आहे आम्हाला अष्टदशाला यायची, ऐकायची, काही लोक, पण लाजतो म्हणे आम्ही यायला. जर आवड आहे तर त्या ठिकाणी लाज आहे का, नाही, हा अर्थ आहे. म्हणजे आवडी आणि लाजवी, आवड असेल तर लाज नाही हे सांगायचे. आवडी आणि लाजवी तरी ते काही, हे ध्रुवपद या ओवीचं. आवडी आणि लाजवी तरी ते काही, तरी ते आवड काही, ते काय आवड आहे का. मग व्यसनू आणि शिनवी, तरी ते काही व्यसन आहे, आणि जर त्याला शीन वाटत असेल, कष्ट वाटत असेल ते उपभोगायला व्यसनाचे, तरी ते काही, ते काय खरं व्यसन आहे का.
पिसे आणि न भुलवी तरी ते काही पिसा आहे म्हटले, वेडा मनुष्य आहे पण भ्रमिष्टच करीत नाही. असं काही शक्य आहे का? आहे का? नाही. याचा अर्थ आवड असेल तर लाज नाही, व्यसन असेल शीण नाही, आणि पिसा असेल तर न भुलवणं नाही, भुलवणं आहे. त्याप्रमाणे अर्जुन भगवंताच्या अंतःकरणामध्ये इतकं प्रेम उत्पन्न झालंय, भगवंताला अर्जुनाविषयी आवड उत्पन्न झाली, व्यसन उत्पन्न झालंय आणि पिसे पण लागले अर्जुनाच्या विषयी. ते सांगण्याकरता माऊलीने हे उदाहरण दिले. म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पण तो. म्हणून भावार्थ तो ऐसा, इतकं बोललो म्हटले मी, पण माझ्या बोलण्याचा अभिप्राय काय, तो अभिप्राय जाणून घ्या आता. म्हणून भावार्थ तो ऐसा, माझ्या बोलण्याचा अभिप्राय असा आहे. कसा? अर्जुन मैत्रियेचा कुवासा. अर्जुन हा भगवंताच्या मैत्रीचा जणू काय आश्रयच आहे, कुवासा आहे, आश्रय आहे. की सुखे शृंगारलिया मानसा दर्पण तो, की किंवा सुखाने शृंगारलेलं जे अंतःकरण, सुखरूपी सुखाने शृंगारलेलं सजवलेलं जे मन, ते मन पाहण्याचा तो आरसा आहे. किती साहित्यात्मक भाषा आहे बघा आता माऊलींची. काय अर्थ कसे लावायचे, किती साहित्य होतलंय माऊलींनी याच्यामध्ये. किती सुखे शृंगारलिया मानसा, सुखाने शृंगारलं कुणाला? मनाला. सुखाने मनाला शृंगारलं आणि ते मन पाहण्याचा आरसा म्हणजे अर्जुन आहे. त्या मनाला ज्याच्यामध्ये पाहायचंय, जसं आपण आपला चेहरा आरशामध्ये पाहतो, तसं शृंगारलेलं मन ज्याच्यामध्ये पाहायचंय तो आरसा म्हणजे अर्जुन आहे, असे ते अर्जुनाचे वर्णन करतात. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बिजासी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागे. तो म्हणजे अर्जुन, तो श्रीकृष्ण कृपे पात्र, तो श्रीकृष्णाच्या कृपेला पात्र आहे. का पात्र आहे? याची लागे, हेच कारण आहे. काय कारण आहे? या परी बाप पुण्य पवित्र. बाप म्हणजे अतिशय विपुल पुष्कळ पुण्याने हा युक्त आहे. बाप पुण्य, काय अर्जुनाचं पुण्य असेल, बाप रे बाप, असं एक अर्थ आहे. बाप पुण्य पवित्र, अतिशय पुण्याने युक्त आहे, तो पुण्यवान आहे, पवित्र आहे. आणखी जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र, भक्तिरूपी बी हे पेरण्याचं सुक्षेत्र, शेत म्हणजे अर्जुन आहे. भक्तिरूपी बी जिथं पेरावं असं शेत म्हणजे साक्षात अर्जुन आहे. म्हणून तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागे. म्हणूनच तो श्रीकृष्णाच्या कृपेला पात्र झाला, योग्य झाला, अधिकारी ठरला. याच्यातून माऊलींना कदाचित हे सांगायचं असावं, कदाचित म्हणजे सांगायचंच आहे की भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवंताच्या कृपेचा अधिकारी हा आहे की जो बाप पुण्य, अतिशय पुण्यवान आहे, जो पवित्र आहे आणि भक्तिरूपी बी पेरण्याचं सुक्षेत्र आहे, अर्थात ज्याच्या ठिकाणी अतिशय भक्ती आहे, असा जो पुरुष असेल, भक्त असेल, तोच खरा श्रीकृष्ण परमात्म्याच्या कृपेला पात्र आहे. हे माऊलींनी यातून ध्वनित केलेलं आहे. हो का आत्मनिवेदनातळीची, जे पीठिका होय सख्याची, पार्थ अधिष्ठात्री तेथीची मातृकागा. हो का आत्मनिवेदनातळीची, आत्मनिवेदनाच्या तळीची म्हणजे जवळची, अलीकडची 9विधा भक्ती सांगितलेली आहे नारद महर्षींनी. की श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम, श्रवणम कीर्तो विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशी जी 9विधा भक्ती आहे, या 9विधा भक्ती तर शेवटची भक्ती जी आत्मनिवेदनम, या आत्मनिवेदना तळीची म्हणजे आत्मनिवेदन भक्तीच्या अलीकडची म्हणजे 8वी भक्ती जी सख्य भक्ती आहे. आत्मनिवेदना तळीची जे पीठिका होय सख्याची, जी सख्याची पीठिका होय, पीठिका म्हणजे आसन, पीठ, जी पीठ आहे, जे आसन आहे तिथलं, पार्थ म्हणजे अर्जुन, तेथीची अधिष्ठात्री मातृकागा, तिथली अधिष्ठात्री देवता म्हणजे अर्जुन आहे. अर्थात त्या सख्यरूपी भक्तीच्या पीठाची अधिष्ठात्री देवता म्हणजे अर्जुन आहे, असा अर्थ आहे. किंवा इथं असं सांगितलंय की मातृका आहेत, वेगवेगळ्या मातृका सांगितल्यात, ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा, या 7 मातृका सांगितल्यात. आणि या 7 मातृकापैकी अर्जुन ही जणू काही वैष्णवी मातृकाच आहे, असा एक भाव सांगितलाय. किंवा सख्यरूपी भक्तीची ती साक्षात मातृका आहे, अधिष्ठात्री देवता आहे. पासीची गोसावीवर न वाणिजे, मग पायकाचा गुण घेजे, ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. माऊली म्हणतात, आपल्या अंतःकरणालाच बोलतात, स्वतःलाच बोलतात की पासीचा जवळचा, गोसावीवर न वाणिजे, त्या अर्जुनाच्या जवळच कोण आहे? भगवान परमात्मा, सकल गुण निधान परमात्मा साक्षात तिथं उभा आहे. त्या परमात्म्याचं मात्र मी वर्णन करत नाही. न वाणिजे त्याचं मी वर्णन मात्र करत नाही. पासीचा गोसावीवर न वाणिजे, जवळचा असणारा गोसावीवर, स्वामीमध्येही सर्वांमध्ये जो श्रेष्ठ आहे असा परमात्मा न वाणिजे. आणि मग पायकाचा गुण घेजे, पायक असणारा जो दास असणारा जो अर्जुन, त्याचाच गुण घेतला किंवा त्याचंच आम्ही गुणवर्णन करत आहोत.
त्याचं काय कारण आहे? ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. अहो तितका अर्जुन हा भगवंताला आवडतोच म्हणे. तितका अर्जुन भगवंताला आवडतो म्हणून आम्हाला अर्जुनाचंच वर्णन करावं वाटायला लागलं की आमचा आवडीचा जो परमात्मा आणि त्याच्याही आवडीचा जो अर्जुन, म्हणजे त्या भगवंताला हा अर्जुन इतका आवडतो म्हणून तो अर्जुन आम्हाला प्रिय आहे. जसं ज्ञानोबराय म्हणतात ना, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजवा अवतार नाम याचा. तुकोबराय आम्हाला श्रेष्ठ आहेत का? ते नामदेव महाराजांचे अवतार आहेत. तसं आम्हाला अर्जुनच वर्णन करावं वाटतो का? तो भगवंताच्या आवडीचा आहे. तो भगवंताच्या आवडीचा आहे म्हणून इतका तो आवडतो. आता तो भगवंताला आवडतो आणि म्हणूनच मी त्याचं वर्णन करत आहे हे सांगण्याकरता एक उदाहरण सांगतात. पहा पा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पती हुनी काय न वाणिजे. पतिव्रता पहा विचार करा की, किंवा विचार कर, अनुरागे भजे अनुरागानं पतीची सेवा करणारी. अनुराग म्हणजे प्रीती, प्रेमाने, आवडीने, भजे भजन करणारी, प्रीती सेवा करणारी. कुणाची? पतीची. अशी जी पतिव्रता आणि ती पतिव्रता जी प्रियोत्तमे मानिजे, त्या प्रियतम असणारा जो तिचा पती त्यानंच तिला मानलेला आहे. तो पतीच तिचं वर्णन करतोय. तो पतीही जिचं वर्णन करतो ते पतीहुनी काही न वाणीचे पतिव्रता. त्या पतीहून, त्या पतीपेक्षा त्या पतिवृत्तीचंच काय वर्णन करू नये का? की ज्या पतिवृत्तीचं वर्णन हा तिचा पतीही करतो, जी कायावाच्या मनाने त्या पतीची सेवा सुद्धा करते, अशी जी पतिव्रता त्या पतिवृत्तीचं वर्णन त्या पतीपेक्षा करू नये का? केलं नाही पाहिजे का? तसं हा भगवान परमात्मा जवळच आहे तरी पण असणारा जो अर्जुन आहे त्याचं आम्ही वर्णन करू नये का? नाही करावं. असं जयाचे आवडीचे पांगे नाही तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा. ऐशे आवडले मद जीवा जे तो त्रिभुवनीची या दैवा एकायतन झाला. तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा. म्हणून तशा प्रकारे त्याप्रमाणे त्या पतिव्रतेप्रमाणे विशेषत्वाने अर्जुनाचंच वर्णन करावं. ऐशे आवडले मद जीवा, असं माझ्या जीवाला अंतकरणाला खूप आवडलेलं आहे. जे तो कारण तो त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला. कारण तो अर्जुन या त्रिभुवनामध्ये जेवढी काही दैव असतील, भाग्य असतील, या सगळ्या भाग्यांना तो एकायतन झालेला आहे, एक अधिष्ठान झाला आहे, आश्रय झालेला आहे. सगळ्या भाग्याचा आश्रय, दैवाचा आश्रय तो अर्जुन आहे. म्हणून तो आम्ही वर्णन करू नये का? करावाच. म्हणून तो आम्ही विशेष स्तवावा. दयाची या आवडीचे निपांगे अमूर्त ही मूर्ती अवगे पूर्णा ही परिलागे अवस्था दयाची. दयाची या आवडीचे निपांगे, ज्याच्या आवडीच्या अधीन होऊन, या परमात्म्याने त्या अर्जुनाच्या आवडीच्या अधीन होऊन अमूर्त ही मूर्ती अवगे, अमूर्त असणारा परमात्मा, निर्गुण असणारा परमात्मा तो सगुण रूपाला प्राप्त झाला, मूर्त झाला, सगुण झाला. कशामुळे? या अर्जुनाच्या आवडीमुळे किंवा या भक्तांच्या आवडीमुळे. पूर्णा ही परी लागे अवस्था दयाची. परिपूर्ण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते असा असणारा पूर्ण परमात्मा, तोही पूर्ण परमात्मा, परंतु दयाची अवस्था लागे. त्या अर्जुनाची याला अवस्था म्हणजे उत्कंठा लागलेली आहे, आवड लागलेली आहे, प्रेम उत्पन्न झालंय. म्हणून त्या अर्जुनाचं वर्णन आम्ही करू नये का? करावंच. म्हणून अर्जुनाची विशेष स्तवावा. तव श्रोते म्हणते दैव कैसी भाग्याची हवाव काय नादा ते हनबरव जिनोनी आली. अरे बापरे, आता इथपर्यंत माऊली स्वतःला बोलले, आता इथं श्रोते माऊलींना बोलतात. असं माऊली सांगत आहेत की श्रोते, आता श्रोते असं म्हणायला लागले. तर श्रोते म्हणते दैव, अरे बापरे काय आमचं भाग्य आहे, काय आम्ही दैववान आहोत. कैसी बोलाची हवाव, काय माऊलींच्या या बोलण्याची हवाव आहे, शोभा आहे, काय बोलण्यामध्ये रंग आहे. काय नादा ते हनबरव जिनोनी आली, जणू काय नादाते म्हणजे नाद ब्रह्माला, नादाते नाद ब्रह्माला बरव म्हणजे ही जी बोलाची बरव आहे, शब्दरूपी सौंदर्य आहे, या सौंदर्याने जणू काय शब्दरूपी नाद ब्रह्मालाच जणू काय हे जिंकून आलेलं आहे. हे शब्द सौंदर्य जणू काय नाद ब्रह्मालाच जिंकून इथं आलेलं आहे. अशी ज्ञानोबरायांची ही प्रातिभ, जे माऊलींचं जे प्रातिभ व्यक्तिमत्व आहे हे श्रोत्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्ञानोबरायांनी या मराठी भाषेमध्ये हे जे वर्णन आहे किंवा हे जे गीता तत्व आहे मराठी भाषेमध्ये आणलं आणि ते सुद्धा साहित्यात्मक, अलंकारात्मक वेगवेगळे रूपक करून हे जे गोड अशा भाषेमध्ये आपल्यासमोर मांडलं आणि या सिद्ध पुरुषाचंही वर्णन केलं आणि भगवान परमात्म्याचं वर्णन केलं, पुन्हा अर्जुनाचं वर्णन केलं. काय या सोप्या सोप्या भाषेमध्ये अशा सौंदर्यपूर्ण अशा शब्दांनी ज्ञानोबरायांनी हे रचलेलं वाङ्मय आहे. काय वैशिष्ट्यपूर्ण, काय ज्ञानोबरायांची प्रातिभानुभूती आहे, काय ज्ञानोबरायांचं व्यक्तिमत्व आहे, असं ते श्रोते एकमेकाला म्हणायला लागले. असे म्हणून ज्ञानोबरायांच्या या व्यक्तिमत्वाचं वर्णन आता आपण तरी काय करणार.